अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त, नमो दत्त, नमो दत्त. दत्त देसी हो. दत्त कुजबाई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज श्री दत्त जयंती उत्सव पर्वानिमित्त आपण आज श्रवण करणार आहोत दत्त जन्माचं आख्यान. दत्त संप्रदायामध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं नाव प्रथम स्थानावर आहे आणि त्यांनीच या ठिकाणी दत्त संप्रदायाला एक आधुनिक पद्धतीने एक छान असं स्वरूप दिलं, नियम घालून दिले आणि त्याचनुसार दत्तभक्त आज दत्तभक्ती करताना दिसतात. आणि अशा पद्धतीने टेंबे स्वामी महाराजांनी दत्त जन्माचं एक दत्तात्रेय जन्मनिरूपण नावाचं आख्यान लिहिलेलं आहे. आणि हे आख्यान आपल्याला श्री वासुदेव निवास पुणे यांच्याकडून उपलब्ध झालेलं आहे. तर ते दत्तात्रेय जन्म आख्यान, दत्तात्रेय जन्म निरूपण नावाचं ते आख्यान आज परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांना कोटी कोटी शतशः वंदन करून या ठिकाणी आपण आज श्रवण करणार आहोत. तरी सर्व दत्तदेसींनी या अमृततुल्य अशा प्रकारच्या आख्यानाचा या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती. सर्वप्रथम आपण दत्त महाराजांचं भजन करूयात. जय 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 दत्तराज माऊली, जय 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 दत्तराज माऊली, जय 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 दत्तराज माऊली, जय 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 गुरुराज माऊली, जय 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 गुरुराज माऊली, जय 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 दत्तराज 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 माऊली, जय 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 गुरु राज माऊली, जय 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 दत्तराज माऊली, जय 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 दत्तराज माऊली, जय 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 दत्तराज माऊली, जय 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 दत्तराज माऊली. धरता रूप अनेक जो प्रकृतीचा भरता स्वय निर्गुणी, नित्यानंद निरावलंब विचरे सत्ता जयाची जनी, भृत्याचा जननी पिता गुरुसखा हत्तापहरता खरा, सत्याचिंत्य निरंजनाख्यहि तया दत्तावधूता स्मरा. परमपूज्य टेंबे स्वामी महाराज या ठिकाणी म्हणतात की जो कोणी अचिंत्य आहे, ज्याचं चिंतन कोणी करू शकत नाही, आणि जो निरंजन आहे, तर त्याचं जे काही आख्यान आहे ना, तर ते आख्यान आज या ठिकाणी मी तुमच्यापुढं प्रस्तुत सादर करणार आहे. जो दत्त आहे, जो देणारा आहे, जो अवधूत आहे, ज्याच्याजवळ कसल्या प्रकारचं अवगुण नाहीत, ज्याने अवगुणाला धुवून टाकलं, असा असणारा तो दत्त. आणि त्या दत्ताचं तुम्ही स्मरण करा. आणि अशा पद्धतीनं टेंबे स्वामी महाराज या ठिकाणी सांगतायत. करता स्थावर जंगमासी विभूजोत्राता सुदाता स्वये, मत्तांचा मद खंडुनी करी कृपा भक्तावरी निश्चय. तो स्थावर जंगम हे जे काय संपूर्ण सृष्टी आहे, तर त्या सृष्टीची ज्याने निर्मिती केली आहे, असं जो कोणी दत्त आहे, आणि जो कोणी जे मत्त आहेत, जे उन्मत्तपणे वागतात, तर त्यांचा नाश करण्यासाठी असे अनेक दैत्य होऊन गेलेत. उन्मत्तपणे वागतात, नम्रता नाही, आणि त्यांना मारण्यासाठी जसं अंबरीश ऋषींसाठी भगवान विष्णूने 10 अवतार घेतले, सगळ्यांना माहिती आहे. भगवान विष्णूंचे 24 अवतार तुम्हाला माहिती आहेत. तर विष्णू स्वरूपच ते आहेत, दत्त स्वतः. आणि म्हणून मत्तांचा मद, मस्ती जी आहे ती जिरवण्यासाठी ज्यांनी अनेक अशा प्रकारचे अवतार घेतलेत, आणि जो भक्तांवरती कृपा करण्यासाठी या जगामध्ये अवतरित होतो ना,
तर असा जो कोणी आहे तर तो दत्त आहे, जो देणारा आहे. तर त्या भगवंताला तुम्ही शरण जा, त्याचं आख्यान एक ठिकाणी श्रवण करा, असं टेंबेस्वामी महाराज या आख्यानाच्या सुरुवातीला सांगताना आपल्याला दिसतात. वित्ताशा धरुणी सदा गवसुनी कांता सुताचे भ्रमी, स्मरत्याचा भवरोग जो निरोवी त्याने नो होता श्रमी. श्रम करतायत तुम्ही जीवनामध्ये, तुम्हाला सुख पाहिजे, गोष्ट खरी, पण सुख तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतात एके ठिकाणी, सुख पाहता जबा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. तुम्ही सुख सुख म्हणून त्या सुखाच्या मागे धावता, परंतु अरे तुम्हाला जवसाचं जसं एक दाना ज्या पद्धतीने छोटासा असतो ना, तसं तुम्हाला सुख हे त्या जवसासारखं, जवा पाडे जवसासारखं तुम्हाला सुख भेटतं. परंतु या संसारामध्ये तुम्हाला दुःख हे पर्वता एवढं भेटतं, पण तरीही तुम्ही या संसारामध्ये तुमचं श्रम करता, तुम्ही कष्ट करता, कारण की तुम्हाला सुख हवंय. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, टेंबेस्वामी या ठिकाणी सांगतात की अरे वित्ताशा धरुणी सदा, पैसा हवाय तुम्हाला, पैशासाठी तुम्ही धावतायत. वित्ताशा म्हणतात, पैसा असावा, श्रीमंत असणं हे एक प्रतिष्ठेचं लक्षण आहे. संतसुद्धा आमचे श्रीमंत होते, संतांना काही कमी नव्हतं. आज ज्ञानोबारायांचा इतिहास पहा, तुकोबारायांचा इतिहास पहा, श्रीमंत होते, गडगंज संपत्ती होती. परंतु वित्ताशा धरुणी सदा, पैसा हा असावा, ते एक जीवनाची मूलभूत गरज आहे, निकड आहे. परंतु पैशासाठी माणूस की माणसासाठी पैसा, ह्या गोष्टीचा थोडा विचार माणसाने केला पाहिजे. आणि म्हणून त्या पैशामागे सतत तुम्ही धावताय धावताय धावताय. अरे किती पैसा कमवणार, किती कमवणार, सगळं सोडून इथं जायचंय. आणि म्हणून पैशाची अपेक्षा करा, परंतु किती करा, तर थोडंसं त्या भगवंताला सुद्धा तुम्ही भाजा, थोडा दान धर्म सुद्धा तुम्ही करा. अहो एवढंच काय, कांता सुताचे भ्रमी, पत्नीवरती प्रेम करता, मुलाबाळावरती प्रेम करता, हे तुम्ही दररोज करता. परंतु हे करत असताना, सांसारिक श्रम करत असताना, या ठिकाणी टेंबेस्वामी महाराज म्हणतात, स्मरत्याचा भवरोग जो नुरवी त्याने नोनी होता श्रमी. तुमचा हा जो काही भवरोग आहे, जो भवसागर आहे, खऱ्या अर्थाने दुःखातून मुक्ती देणारा जो दत्त आहे, तर त्या दत्ताला तुम्ही भजत नाहीत, त्या भगवंताला तुम्ही भजत नाही. आणि या जगामध्ये सांसारिक कर्म मात्र तुम्ही टाळत नाहीत, विनाकारण तुम्ही कष्ट होत राहतात. आणि म्हणून प्रपंच करीसी दिननिशी, ज्ञानोबारायांच्या हरिपाठामध्ये याच आशयाचं एक प्रमाण आहे. प्रपंच करायला तुला जमतो, रात्रंदिवस प्रपंचामध्ये राबतो, परंतु भगवंताचं जर गुणगान करायचं म्हटलं, भगवंताचं नामचिंतन करायचं जर म्हटलं, तर तुला या ठिकाणी नकोसं वाटतं, असं ज्ञानोबाराय सुद्धा एक ठिकाणी म्हणतात. तसंच टेंबेस्वामी या ठिकाणी म्हणतायत की तुम्ही सांसारिक कर्म करतात, परंतु जो भवरोग या दुःखातून तुम्हाला मुक्त करणारे ज्याचं चिंतन केलं असता, तर त्या भगवंताला मात्र तुम्ही भजत नाहीत. आणि म्हणून वार्ता व्यर्थची जल्पता, अनुदिनी धृता परिका त्याजा, जीवनभर तुम्ही बडबड करत राहतात, मी आव केलं, मी त्याव केलं, मी हा पराक्रम केला, तो पराक्रम केला. रेकॉर्ड तोडण्याचं बऱ्याच जणांना छंद असतो. त्याने एक ताळा बांधलं तर मी 2 ताळे माडी बांधली, त्याने आमकी आमकी गाडी घेतली, मी त्याच्यापेक्षा भारीतली घेतली. जलपता बडबड करत असता की मी काय पराक्रम केलाय. अरे तू पराक्रम केलास, परंतु का केलास, तुझ्यातील चैतन्य शक्तीमुळं. आज रात्री जर मनुष्य झोपला तर तो सकाळी उठेलच, याची काय शाश्वती. म्हणून ह्या भगवंताने तुम्हाला श्वास दिले, भगवंताने तुम्हाला चैतन्य दिलं, भगवंताने तुम्हाला हा जन्म दिला, तर त्या भगवंताचं सुद्धा थोडंसं नामचिंतन करा, त्याची कथा थोडी श्रवण करत जा, ऐकत जा. केवळ तुमचे पराक्रम नका गाजवत जाऊ, पराक्रम गाजवायला शरीर ज्याच्या सत्तेने आहे, तर तो
भगवान परमात्मा आहे, तो दत्त आहे, ते भगवंत आहेत. आणि म्हणून स्मरत्याच भवरोग जो नुरवी त्याने नोनी होता आश्रमी, वार्ता व्यर्थ ती जपता अनुदिनी धुरता परिक्यातचा. तुम्ही धुरत आहात त्या भगवंताला जर भजत नसाल तर, त्या भगवंताने तुम्हाला जन्म दिला त्याला जर भजत नसाल तर तुम्ही धुरत आहात, असं टेंबे स्वामी महाराज तुम्हाला म्हणतायत. आणि म्हणून परा दत्तात्रेय परात्पर प्रभू न तो धरत्यासी भावे भजा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही कराच, करू नका असं टेंबे स्वामी म्हणत नाहीत. आणि ह्यात तुम्हाला नाही सांगितल्या, करू नका म्हटलं तरी तुम्ही करणार, आणि करा असं म्हटलं तरी तुम्ही ते करतायतच. म्हणजे याच्यात काही विशेष असं नाही. परंतु ज्या गोष्टी करत नाहीत त्या संत सांगतात की ह्या गोष्टी करा म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होईल. तर काय करा? दत्तात्रेय परात्पर प्रभू नत्यधरत्यासी भावे भजा. तुमचा उद्धार करणारा जो दत्त आहे, तुमच्यात परिवर्तन, तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी, एक मार्गदर्शन करणारा जो दत्त आहे, जो गुरुस्वरूप आहे, तर त्या दत्ताला तुम्ही भजा, असं टेंबे स्वामी महाराज म्हणतात. जो तारी प्रणतासिन स्मरुणी त्या नेता वयाला वृथा, जाता आयुष्य सर्वही पुनरपी हाताने सर्वथा. आयुष्य एकदा जर गेलं ना, म्हातारपणात सगळेजण परमार्थ करतात, गुडघे चालत नाही बद्री केदारला जातात, तिकडंच मोडून घेतात, तसेच येतात गाडीमध्ये आणि इकडे ॲडमिट होतात. अशी काही काही तीर्थयात्रा करणारे आपल्याकडे आहेत. म्हातारपणात तीर्थयात्रा, म्हातारपणात सगळं केलंय आता धुवून टाकायचं, अशी प्रथा आहे आपल्याकडे. महाराज म्हणतात, अरे जोपर्यंत देह चांगला आहे, जोपर्यंत तुम्हाला कळतं तोपर्यंत उद्धार करून घ्या. मुक्ती म्हणजे काय? मेल्यानंतर मुक्ती संत मानतच नाहीत. जीवनपणामध्ये जे काही बंधनं आहेत ते तोडून संसारात राहून भगवंताचं नामचिंतन, हाती उद्योगाचे साधन मुख्य रामनामचिंतन, हा परमार्थ खऱ्या अर्थाने संतांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून जसं ज्ञानोबा म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असोनी संसारी जीवी वेगू करी. तर त्या पद्धतीने या ठिकाणी टेंबे स्वामी महाराज तुम्हाला सांगतायत की आयुष्य क्षणभंगूर आहे, आयुष्य क्षणभंगूर आहे. मरण सरप्राईज गिफ्ट आहे, कधी कोणाला भेटेल सांगता येत नाही. आणि म्हणून तुझ्याकडे श्वास येत तोपर्यंत त्या भगवंताचं तू भजन करून घे. आता सावध होनी खळ रिपू व्रातासी चिंकोनिया. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, असं संत म्हणतात एके ठिकाणी. त्या पद्धतीने सावध हो. जीवनात मृत्यू कधी सांगता येत नाही. हे श्वास तुला ठरलेले तेवढे दिलेले, आणि ते दिल्याच्या नंतर भगवंताने त्याला कधी बंद करायचं त्याचं पण एक काळ ठरलेला आहे, त्याची पण एक वेळ ठरलेली आहे. आणि म्हणून खळ रिपू, जे तुझ्या अंतकरणातले वाईट वाईट विषय आहेत, वाईट वाईट ज्या गोष्टी आहेत, अंतकरणात जे काही विकार साठलेले ते दूर करून तू आता निर्मळ मनाने त्या दत्तप्रभूला शरण जावस, तू सावध व्हावस, असं टेंबे स्वामींना वाटतं. दत्तात्रेय चरित्र दिव्य परिसा स्वार्थासी साधावया. स्वार्थ आणि परमार्थ, मी मागच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं की परमार्थ हा फार स्वार्थी आहे. स्वतःचा उद्धार करून घेणं, स्वतःमध्ये परिवर्तन करणं, स्वतःला एक चांगली दिशा देणं, स्वतःचं हित साधून घेणं, याला म्हणायचं स्वार्थ खऱ्या अर्थाने. आणि हा परमार्थ करत असताना आधी स्वतः सुधारावं लागतं, आधी स्वतःला वळण द्यावं लागतं, आणि मग जगाला सांगावं लागतं. अशी एक परंपरा आहे. आणि म्हणून स्वार्थ तुझं साधून घे, तुझं हित तू साधून घे, आणि दत्तात्रेयांचं चरित्र आता जाणून घे, असं टेंबे स्वामी महाराज म्हणतात. शुक म्हणे अभिमन्यू कुमारा, मजस्तित्वा पुसिले सुकुमारा, परम पावन दत्त चरित्रा कथेनायकाता शुभ गात्रा. शुकमुनी आहेत, भागवत ज्याने श्रवण केलं त्यांना माहिती असेल शुकमुनी. तर त्या शुकमुनीला अभिमन्यू कुमाराने प्रश्न केला की अहो दत्त महाराजांचं चरित्र कसं आहे, आम्हाला सांगा तरी हो थोडंसं. आणि त्यावेळेस प्रश्न असा विदुर ही करी मुनी मैत्री यासी करुणी न मन. अभिमन्यू कुमाराने शुकमुनीला तर विचारलंच, परंतु हाच प्रश्न त्या विदुराला सुद्धा पडलेला आहे की दत्त महाराजांचं चरित्र कसं असेल. म्हणून त्याने मैत्रेयाला हा प्रश्न विचारला,
आणि मग तेने प्रबोधिले ते कथितो मी परिस सावधान मन. त्याने जे सांगितलं तर तेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही श्रवण करा. विख्याता त्रिमुनिवर तत्वज्ञ विरक्त जो न सामान्य, बहुशांत दांत केवळ शिलान परम सुमन सामान्य. काय होतं, सह्याद्री पर्वतावरतीची कथा आहे बरं का. आत्रिमुनी आहेत आणि ते आत्रिमुनी फार विरक्त आहेत, वैरागी आहेत, त्यागी आहेत, सांसारिक पण विरक्त आहेत बरं का, विशेष त्यांचा. आणि म्हणून शांत दांत, शांत आहेत, दांत तपोनिष्ठ आहेत आणि चरित्रवान आहेत. संत चरित्रवान असले तर त्याला किंमत असते, नाहीतर वेशभूषेने संत किती होतात, फेटा आणि धोतर घालायला काही जास्त माग नाही. तर आत्रिमुनी या ठिकाणी शिलाने चरित्राने परिपूर्ण आहेत, तत्वज्ञ आहेत, ज्ञानाने परिपूर्ण आहेत. वेदांमध्ये आत्रिमुनींच्या रुची आहेत, त्यांचा अधिकार किती मोठा असून विचार करा. विरक्त आहेत, वैराग्य संपन्न जीवन आहे त्यांचं, शांत आहे स्वभावाने आणि चरित्राने सुद्धा परिपूर्ण आहेत. असे ते आत्रिमुनी विख्यात आहेत. पुन्हा प्रतिष्ठित ऋषीमुनींमध्ये आदर सत्कार आहे, नाव आहे, नावलौकिक आहे. आणि असे असणारे ते आत्रिमुनी यज्जाया अनुसूया जिचा प्रेमा सदा ही पतिचरणी. त्यांची भार्या, त्यांची पत्नी सौभाग्यवती, तिचं नाव अनुसूया. आणि काय काम करते ती, काहीच करत नाही, देवपूजा करत नाही, कुठल्या महादेवाला जात नाही, कुठं बेल वाहत नाही, कुठं कुठली देवपूजा करत नाही, काहीच करत नाही. मग काय करते ती, तर ती अनुसूया आपल्या पतिदेवांची सेवा करते, आत्रिमुनींची सेवा करते. बस पतिव्रता धर्म पालन, एवढीच काय तिची पूजा. पतिव्रतेचं भाव, तिचा पती तिला देव. तर त्या पद्धतीने ती फक्त साध्वी बलितेची सांगीन पुढे विचित्र करणी. आणि अशी ती साध्वी पतीची सेवा करते, बस तिला दुसरा देव धर्मच नाही, तिला दुसरं काही, घरातलं काम उरकायचं आणि पतिदेवांची सेवा करायची, बस हाच तिचा देवधर्म. आणि अशी असणारी ती अनुसूया, तिची विचित्र करणे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु तदुपरी पुत्रोद्देशे केले पतिव्रत्या महाभागे, तेथे परगडुनी म्हणती विधी हरे हर मुनिवरासी वर मागे. आणि काय केलं, मला पुत्र व्हावा, पण कोणासारखा व्हावा, तुझ्यासारखा व्हावा, म्हणून भगवंतासारखा व्हावा अशी विनंती केली कुणी, आत्रिमुनींनी. म्हणून तप केलं, उंच अशा पर्वतावरती जाऊन आत्रिमुनींनी तप केलं. आणि तप केल्याच्या नंतर त्या ठिकाणी विधी हरिहर ब्रह्मा विष्णू महेश साक्षात पुढाशी उभे राहिलेत. आणि उभे राहिल्याच्या नंतर त्या आत्रिमुनींना म्हणतायत, आत्रिमुनी आम्ही तुमच्या पुढे साक्षात प्रगट झालोय, तुम्हाला काय पाहिजे तो वर या ठिकाणी तुम्ही मागा. मग तो मुनिवर मागे वर देव वरांसी न मुनी तत्काळ. आणि मग तो मुनिवर पुत्र उद्देशाने, मला पुत्र व्हावा, मुलगा व्हावा, या उद्देशाने ज्याने तप केलं होतं ते आत्रिमुनी, तर ते देवाला म्हणतात मला वर द्या. काय वर मागतायत, तुम्ही तिघे आमची येऊन उदरासी म्हण विजय बाळ. तुम्ही तिघं पण या, एक जण नको, ब्रह्मा विष्णू तुम्ही तिघही आमच्या पोटी जन्म घ्या आणि तुम्ही बालक रूपाने आमच्या घरी या ठिकाणी अवतरित व्हा, अशी विनंती आत्रिमुनी त्या ब्रह्मा विष्णू महेशाला करतात. देऊन तयाची तिघे वर अंतर्धान पावले तूर्ण, मग तो मुनी नायक ही करी तपापुले यथा कर्म पूर्ण. आणि मग जे काय उरलेलं तप होतं, जे काही संकल्प होता तो पूर्ण केला. आणि हे तिघं जे काय ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी आले होते, तर ते आलेले ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी त्या ठिकाणी गुप्त झाले, अदृश्य झाले, वर दिलेला आहे आत्रिमुनीला. आणि मग आत्रिमुनींनी संकल्पानुसार या ठिकाणी ते पूर्ण संकल्पानुसार पूर्ण तप पूर्ण केलेले आहे. आणि अशा पद्धतीने भूपा तपावसाने ध्वनी दत्त म्हणून या त्रिवारनिके, हे त्या प्रभूचीच कृपा मुनिवर ऐसे मनात मानून घे. आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना त्या ब्रह्म विष्णू महेश्वराची कृपा प्राप्त झाली. आणि मग ती प्रभूची कृपा आहे असं म्हणून त्या ठिकाणी तप वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर जे काही आत्रिमुनी तर ते आपल्या घरी गेलेले आहेत.
आता जे का श्रोते जन त्यांसी विनवितो करोनी नमन काही विचित्र कथितो कथन तेही श्रवण करा. आत्रे मुनी तुम्ही ऐकलं ना, आता तुम्हाला कळलं असेल. परंतु आता मी तुम्हाला थोडं विचित्र सांगतो, थोडं वेगळं सांगतो कथा. टेंबेस्वामी महाराज म्हणतात, टेंबेस्वामींचा गुणधर्म असा आहे, दत्त महात्म्य जर तुम्ही वाचलं किंवा गुरुचरित्रावर अनेक ग्रंथ, काही संस्कृतमध्ये आहेत काही मराठीत आहेत, टेंबेस्वामींनी इतकं छान लिहिलेलं आहे आणि सुरस अशा प्रकारच्या कथा आहेत. एक कथा टेंबेस्वामी कधी सांगत नाहीत. कथेमध्ये कथा, कथेमध्ये कथा. गुरुचरित्र सुद्धा तसंच आहे, एका कथेमध्ये अनेक कथा येतात, तो कथा सांगतो, मग त्याच्या कथेमध्ये पुन्हा दुसरा तिसरी कथा सांगतो. असं कथेत सगळं काही गुंफलेलं आहे दत्तचरित्र. आणि ते कथा ऐकता ऐकता मन तर तल्लीन होतंच, परंतु त्या कथेतून बोध घेऊन माणसाचं जीवन हे चांगल्या पद्धतीने कसं जगावं याचं मार्गदर्शन सुद्धा मिळतं. आणि म्हणून हे दत्तचरित्र फार गोड आहे. म्हणून टेंबेस्वामी महाराज म्हणतात, अरे तू एक कथा ऐकलीस ना, आता आत्रेमुनीचं ऐकलंस ना. आत्रेमुनी कोण, त्यांची भार्या, त्यांची पत्नी कोण, ते कसे होते, त्यांनी काय तप वगैरे केलं, त्यांना कोण प्रसन्न झालं, ऐकलंस ना, बरबाद झालं. आता आता तुला मी दुसरी कथा सांगतो, ती ऐक. थोडी विचित्र कथा आहे पण ऐका. असं टेंबेस्वामी महाराज या ठिकाणी म्हणतात, नाभ्यब्जी विष्णूच्या उद्भवाला द्रुहीन जाणती सर्व. नाभ्यब्जी म्हणजे नाभीतून, नाभी कमळातून जो कोणी उगम पावला तर तो ब्रह्मदेव. थोडी टेंबेस्वामीची भाषा आहे, अवघड आहे थोडी, समजावून घ्या. नाभ्यब्जी विष्णूच्या उद्भवला, नाभी कमळातून जो उद्भवला, ज्याचा जन्म झाला, असं कोण? ब्रह्म. आणि ते ब्रह्मदेव त्या कंज संभवाच्या भृगुडी उत्पन्न झाला शर्व. आणि त्याच्या कंज संभवाच्या भृगुडी, ब्रह्मदेवाच्या भृगुडीमधून भगवान शिवांचं अवतरण झालं, असं टेंबेस्वामी महाराज ग्रंथाच्या आधारे सांगतात. हे व्यक्त शिवपुराणी, शिवपुराणाच्या आधारे मी सांगतोय बरं का, असं टेंबेस्वामी महाराज मानतात, योग्य दाभडे नव्हे. टेंबेस्वामीचं आख्यान आहे, ऐका. हे व्यक्त शिवपुराणी विख्यात ज्ञान संहिता ग्रंथी, सोमुखेच बोलिला विभू घ्या मुक्त करोनी संशय ग्रंथी. आणि तुम्हाला जर काही संशय वाटत असेल ना बाबा, तर शिवपुराण जाऊन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल, असं टेंबेस्वामी महाराज स्पष्ट सांगतायत. काय काय असतात नाही, कशातून सांगितलं महाराज तुम्हालाच कळतंय, काही आडे लावणारे असतात ना आपल्याकडे, फार विद्वान आहेत काही काही, स्वतः तर काही करत नाही, पण एखादा करत असला ना त्याला पण काही करून देत नाहीत, अशी काही काही मंडळी असतात. म्हणून टेंबेस्वामी महाराज म्हणतात, मी सांगतोय, मी आहे तोपर्यंत पटवून देऊ शकतो, सांगू शकतो, परंतु मी ज्यावेळेस समाधिस्थ होईल, माझा अवतार कार्य ज्यावेळेस संपेल, त्यावेळेस माझे भक्तगण ज्यावेळेस आख्यान सांगायला जातील, त्यांना जर कोणी प्रश्न विचारला तर त्यांना, म्हणजे एवढी काळजी आमची टेंबेस्वामींनी घेतलेली, थोरले महाराजांनी घेतलेली आहे. असो. वाणी सुषणा रमेची, वाणीची सून होय शरवाणी, गिरवाणी पूजेत ज्या पावती, शरणागतासी निर्वाणी. वाणी म्हणजे सरस्वती, आणि त्या सरस्वतीची जी काही सून आहे ती म्हणजे रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. आणि त्या रमेची वाणीची सून म्हणजे सरस्वतीची. आता व्यवस्थित डोक्यात घ्या बरं का, थोडा जरा गोंधळ होऊ शकतो. सरस्वतीची सून रमा आहे, आणि रमा म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मीची सून कोण आहे तर ती पार्वती, असं टेंबेस्वामी या ठिकाणी सांगतायत. संप्रतप्रदा उदारा कंजाक्षी शिर सिंधूची कन्या, संत देत भवानी वाणी विद्यामती प्रदा धन्या. आणि अशा पद्धतीने त्यांचं एकमेकीचं सासू सुनाचं नातं आहे. सरस्वतीची सून लक्ष्मी, लक्ष्मीची सून पार्वती, आणि पार्वतीची सासू लक्ष्मी, आणि लक्ष्मीची सासू सरस्वती, अशा पद्धतीने तुम्ही समजावून घ्या. आणि अशा पद्धतीने त्यांचं नातं आहे. आणि मग त्या काय होतं, परी त्या एक वटती होती ज्यांच्या कृपेक्षणे धन्य. आणि त्या एका ठिकाणी येतात, एक दिवस त्यांचा मिलाप होतो, त्यांची अशी बैठक बसते. जसं महिलांना काही काम वगैरे उरकल्याच्या नंतर जसं सगळ्या महिला एकत्र येतात, मग तुझं काय चाललं, आज काय भाजी केली, आज काय काम केलं, पतिदेवाने काय केलं, सासूबाईने काय केलं, म्हणजे सगळं त्यांच्यामध्ये वार्तालाप होत असतो. तुम्हाला चांगला अनुभव आहे. तर त्या पद्धतीने ते एकवटती एकत्र आलेले आहेत. आणि महिला एकत्र आल्याच्या नंतर एकतर गप्पा गोष्टी होतील किंवा भांडणं होतील, दोन्हीपैकी वेगळं काय होणार आहे ना. आणि म्हणून ते पासूनी लोकी नाही सासू सुन्यात सौजन्य, इथं भांडणं झाली त्यांची. टेंबेस्वामी महाराज म्हणते आजचं नाही, मायले एकत्र आल्या म्हणजे त्या भांडणं खेळल्याशिवाय राहतात.
आजचं नाही आहे, हे फार पूर्वापार चालत आलेलं आहे. आणि म्हणून तेव्हापासून सासू सुना जमत नाही, आता पटेलच, याची काय शाश्वती. आणि म्हणून टेंबेस्वामी या ठिकाणी म्हणतायत, वाणीसी म्हणे कमला कशी कमला लाभलीस सून. सरस्वती म्हणते, अगं तुम्हाला कशी सून लाभलीस, कशी सून लाभलीस. कोणाला म्हणते, लक्ष्मीला. वाणी म्हणजे सरस्वती, सरस्वती म्हणते लक्ष्मीला, अगं तुम्हाला कशी सून लाभलीस अशी. कशी, घडी भरी न थरसी फिरसी पतीला मला ही निरसून. सासूला विचारत नाही, पतीला विचारत नाही. आणि लक्ष्मी चंचल असते ना, ते मग ऐकलं असून कुठं तरी. तर तसं तू एका ठिकाणी तू थांबत नाहीस आणि सगळीकडे गुंगारा देऊन येतेस. मात्र अशा पद्धती तू हिंडफिरी अशा प्रकारे जरी म्हटलं, चंचल अशा प्रकारे जरी म्हटलं, तर अशी सून तुम्हाला भेटलीच, अशी सरस्वती लक्ष्मीला म्हणते. सून म्हणे सासूजी, सूनबाई काय कमी असते काय बोलायला सासूला. सून म्हणे सासूजी मज तुमची रीती ठाऊकी आहे. सासूबाई जास्त बोलू नका, तुमचं गौड बंगाल मला पण माहिती आहे. उत्तम कुळाशी सांडूनी नीच्या पाशीशी राहता पाये. तुमचं कुळ उत्तम आहे, परंतु ज्याचं कुळ नीच आहे तर त्याच्याजवळ तुम्ही राहता. अशा पद्धती तुम्ही वाणी आहात. चप्पले हुनी चपला तुम्ही एका स्थानी हे नवसता सुचिर. चांगल्या पद्धती तुम्ही एका ठिकाणी राहू नाही शकत. वाणी जशी आपण बडबड करतो, तर ही बडबड समजा. काय बडबड करेल, वाणी कशी चालेल सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्ही एका ठिकाणी राहू नाही शकत. तुम्ही चंचलेत, काय बोलावं काय बोलू नये अजिबात तुम्हाला काही कळत नाही. निजपतीच्या सेवे येऊन हे कर्म तुम्हासी भासले रुचिर. आणि अशा पद्धतीने स्वतःच्या पतीची सेवा करण्याऐवजी तुम्ही नको ते उद्योग अशी बडबड मात्र करत असता, अशी लक्ष्मी प्रत्युत्तर सूनबाई त्या सासूला म्हणजे सरस्वतीला देते. वाणी म्हणे सुनेला देखुनी मजला कशास खुपतीस. सरस्वती म्हणते, अगं लक्ष्मी खास जळतेस माझ्यावरती, मी चंचले, माझ्यात शब्द सामर्थ्य म्हणून मी बडबड करते, म्हणून मी एका ठिकाणी स्थिर नसे. माझ्यावर कशाला जळतेस, कशाला तुझं एवढं, तू एवढी मनामध्ये खुपते आहेस. स्वपतीस परित्यागुनी जावनी उघराटवीत तपतीस. स्वतःच्या पतीला सोडून देते आणि मात्र इकडं तिकडं तू चंचल पद्धतीने फिरत असतेस. गिरिजा ही म्हणे आत्याबाई कथित न याल जरी कांगा. काय तुम्ही सासासी निजपतीपासी ही नांदती सांगा. आणि मग उरली सुरली पार्वती पण तिथं आली आणि ती पण त्या सासूबाईला म्हणते, त्या सासूबाईला म्हणते म्हणजे लक्ष्मीला म्हणते, पार्वतीची सासू लक्ष्मी, टेंबेस्वामी म्हणतात बरं. ती सुद्धा म्हणते, अहो तुम्ही काय कांगावा करताय, काय स्वतःचा पतिव्रता धर्म सांगताय. तुम्ही किती इणपेरे आहात, किती फिरस्ते आहात हे मला चांगलं ठाऊक आहे. आणि म्हणून एकांत एक निकुरे बोलूनी मग पावल्या समाधाना. महिलांचा एक स्वभाव दोष असतो म्हणा किंवा गुण असतो म्हणा, जे म्हणाय ते म्हणा, परंतु एवढे अपशब्द बोलतात एकमेकांना, एवढे अपशब्द बोलतात, एवढ्या भांडतात, एवढ्या घाणघाण शिव्या देतात. आणि मग ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की नको आता भरपूर झाले, आणि मग त्यांना समाधान वाटतं, नको आज फार भांडलोय आपण, मनसोक्त भांडणाचा आनंद घेतलाय, आणि मग अपशब्द बोलून त्यांना आनंद वाटतो, असं टेंबेस्वामीचं मत आहे. आणि म्हणून एकांत एक निकुरे बोलून मग पावल्या समाधान. त्यांचं समाधान झालं एकमेकीला अपशब्द बोलून, एकमेकीला चिडवून म्हणा, एकमेकीला नको ते शब्द उच्चार करून ठिकाणी समाधान झालं. आणि तदुपरी करित्या झाल्या त्या तिघ्या गमन आपुल्या असताना. आणि मग ते आपापल्या घरी निघून गेले, त्यांचं मन समाधान झालं भांडणं खेळून. आणि मग पुढे टेंबेस्वामी महाराज म्हणतात, परिसा चरित्र पावन हो करतील पूर्ण कृपावन हो. परिसा चरित्र पावन हो करतील पूर्ण कृपावन हो. परिसा चरित्र पावन हो करीतल पूर्ण कृपावन हो. एक दिवशी पुन्हा सहज
त्या मनोरम कैलासी उमा रमा भारती मिळून या वदती अति उल्हासी परिसा चरित्र पावन हो करतील पूर्ण कृपावन हो परिसा चरित्र पावन हो करतील पूर्ण कृपावन हो परिसरा चरित्र पावन हो करतील पूर्ण कृपावन हो. आणि असं एक चरित्र मी तुम्हाला आता सांगतोय, ही कथा तुम्हाला सांगितली, असं एक चरित्र मी तुम्हाला सांगतोय की ते तुम्हाला खऱ्या अर्थाने पावन करून सोडेल, खऱ्या अर्थाने तुम्हाला पावन करेल. तर काय झालं, एक दिवस रम्य अशा त्या कैलास पर्वतावरती उमा रमा भारती ह्या सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती तिघी जणी पुन्हा एकत्र आल्या. महाराजांनी किती जरी भांडणं केली तरी त्यांना एक सवय असते, आबोला धरतील, रुसतील, फुगतील काही दिवस, पण जिच्यासोबत भांडणे खेळले ना तिच्यासोबत पुन्हा ते बोलायला जातीलच, हा सोबत त्यांचा गुणधर्म आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी काय झालं, पुन्हा त्यांचे भांडणं ते विसरले असतील कदाचित, किंवा पुन्हा काहीतरी भांडणं खेळायची असतील कदाचित, काय त्यांचं त्यांना माहिती. परंतु ह्या सरस्वती लक्ष्मी आणि जे काही पार्वती आहे तर त्या रम्य अशा त्या कैलास पर्वतावरती एकत्र जमल्या. आणि जमल्याच्या नंतर झालं असं, म्हणे भारती अहो बाईंनो सती माझी मी थोर. काय गरज आहे का आता, पतिव्रता कोण मोठी आहे कोण छोटी आहे, ज्याच्या पद्धतीने धारणा असते, श्रद्धा असते, त्या पद्धतीने जो तो ज्याच्या पती सेवा करीत असते. ही गरज आहे आता काही विषयाची, परंतु काहीतरी घडणार आहे ना, म्हणून परिसा चरित्र पावन आहे. टेंबेस्वामी महाराज अगोदर सांगून ठेवतात, काहीतरी घडणार आहे आता, आणि काहीतरी घडण्यासाठी निमित्त लागतं, बरोबर ना. आणि म्हणून आता काय घडतंय आता ऐका पुढचं. सुरुवात कशी आहे, जी सरस्वती फार बोलायला हुशार सरस्वती, ती शब्दाची देवता ना, वाणीची देवता, ती काय म्हणते, अहो पायांनो सती माझी मी थोर. ज्या सती आहेत, ज्या पतिव्रता आहेत ना, त्यांच्यामध्ये मी सगळ्यात थोरली, सगळ्यात मोठी. माझ्यासारखी पतिव्रता तिन्ही जगामध्ये काय सप्त पाताळात आणि 14 भुवनामध्ये सुद्धा नसेल, एवढी मोठी मी थोर आहे पतिव्रता, काही गरज नाही बरं का. परंतु म्हणते, बरं ते म्हटलं मग या दोघी हुशार होत्या ना, मग याने थोडे शांत बसवणं. ह्या काय म्हणतात ऐका, रमा म्हणे तू होशील कैसी मी असता शिरजोर. रमा म्हणजे लक्ष्मी, ती काय शांत बसत नाही, लक्ष्मी कडक लक्ष्मी, ती कशी ऐकून घेईल तर, प्रतिष्ठित ती भगवान विष्णूंची पत्नी, ती ऐकून कशी घेईल. ती म्हणते, अहो मी जर एवढी शिरजोर पतिव्रता जर असेल, भगवान विष्णूचे तुम्ही सगळे फोटो पाहिले असतील आतापर्यंत, लक्ष्मी आणि विष्णूचे, भगवान विष्णूचे पाय दाबतानाच लक्ष्मी मातेचे फोटो आहेत. म्हणजे विष्णू सांगतात लक्ष्मी पायाजवळच पाहिजे, डोक्यावर घेऊ नये, असा त्याचा काय अर्थ होता, असा पुरुषांना याचा अनुभव असेल. तर या ठिकाणी रमा म्हणते, मी एवढी पतीची सेवा करते, विष्णूंची सेवा करते, माझ्यासारखी शिरजोर अशा प्रकारची जर पत्नी जर असेल, पतिव्रता धर्मपालन करणारी, तर तुम्ही सरस्वती माता तुम्ही मानतात कशा की मी सगळ्या पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. बरं आता जी उमा आहे पार्वती, तिने जर शांत बसवणं, महाज्ञानी असणारी शिवांची ती पत्नी आहे, पण ती पण या ठिकाणी गप्प बसत नाही, यांच्यामध्ये चढाओढ लागली. ती काय म्हणते ऐका, उमावदे का भ्रमात पडता पुरेत तुमच्या गोष्टी, कवनासे मज वाचुनी दुसरी पतिव्रता या सृष्टी. अहो तुम्ही भ्रमिष्ट आहात दोघी जणी, तुमचा बुद्धिभ्रम आहे, तुम्हाला काही कळत नाही, त्याच्यामुळे तुम्ही असं काही बाका करत सुटल्या. अहो या सृष्टीमध्ये माझ्यासारखी महान पतिव्रता असताना तुम्ही उगाच बडबड करताय, तुमच्या बडबड करण्याला काही एक अर्थ नाही. असं कोण म्हणते, उमा म्हणते, कोणाला म्हणते, या दोघी जणीला म्हणते. आता यांच्यामध्ये लागली चढाओढ. बरं पुढं काय झालं ऐका, ज्यांच्या स्मरणे दोष हरती सुरलंपट ज्यांच्या चरणी, त्याही मी पणे भाषण करीती विचित्र ज्यांची करणी. अहो ज्यांच्या स्मरणाने, फक्त स्मरण केलं, फक्त नाव जर घेतलं, तर
जे काही संकट आहेत तर ते सुरवरांचे देवगणांचे संकट टळतात आणि असे असणारे जे काही भगवंत आहेत तर त्यांची मी पत्नी, ज्या विधी हरिहर विभूत्या दहीच्या जगत्रयाच्या माता, वासुदेव सुत विनये ठेवी तत्पदी पद्मी माथा. आणि अशा पद्धतीने त्या विधी हरिहरांच्या तिन्ही पत्नी आहेत, त्या भांडतायत परंतु त्या महान आहेत, त्या माता स्वरूप आहेत सगळ्या जगाला. त्याच्यामुळं या ठिकाणी त्या तिन्ही देवतांच्या चरणावरती मी माथा ठेवतो असं टेंबेस्वामी महाराज म्हणतात. आता पुढची कथा रंजक आहे बरं का, कोड लक्ष देऊन ऐका. पुढची कथा फारच छान आहे. आता घडलंय काय, आता खऱ्या अर्थाने एक वळण भेटलेलं या कथेला, खऱ्या अर्थाने या प्रसंगाला. ऐका झालंय काय. वाद प्रतिवाद असा ज्या होत्या करते एकमेकात. वाद प्रतिवाद चालू होता. मी पतिव्रता मोठी, सरस्वती म्हणायची मी सगळ्यात मोठी, लक्ष्मी म्हणायची अहो मी मोठी, तुम्ही कशाला भांडताय. त्यानंतर पार्वती म्हणायची अहो माझ्यासारखी मोठी असताना तुम्ही म्हणू तरी कशी शकतात की सगळ्यात मोठी पतिव्रता आम्ही आहोत म्हणून. आणि एवढ्याच झालं असं वाद प्रतिवाद असा ज्या होता करीत एकमेकात. एकमेकात वाद करतायत, वाद करतायत. आणि वाद करत असताना आला तेथे नारद मुनी, जो फिरणार सर्व लोकात. त्या ठिकाणी आता नारद मुनींचं आगमन झालेलं आहे, नारद मुनींचं आगमन झालेलं आहे. आणि नारद मुनींचं आगमन झाल्याच्यामुळं आता नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. नारद मुनी आलेले आहेत, हातामध्ये चिपळे आहेत, विनय. आता नारद मुनी आल्याच्या नंतर पुढे काय होणार आहे तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल. आणि म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारायण नारायण. तेव्हा त्या प्रभूच्या तिघ्याही वनिता अंभोज नेत्र्या भल्या, आल्या सन्मुख नारदासी विनये सन्मानुनी पूजिल्या. अंभोज नेत्र, कंबळासारखे डोळे बरं का त्यांचे, अंभोज नेत्र म्हटलेले टेंबेस्वामी. आणि अशा दिसायला सुंदर असणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेशांच्या त्या पत्नी. आणि समोर नारद मुनी आले, संत आलेत म्हणून सन्मान करावा संतांचा. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या समोर आल्यात. आल्याच्यानंतर झालं काय बघा. केला प्रश्न तुम्ही विहार करिता लोकत्रय सर्वदा. तुम्ही या तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असतात नारद मुनी. नारद मुनी पत्रकार आहेत देवगणांमधले, लाईव्ह कुठं काय चाललंय, ही घटना इथं घडली, ती घटना तिथं घडली, नेमकं काय कुठं घडलंय आणि काय कुठं घडवायचंय फक्त नारदांनाच माहिती. आणि म्हणून असे असणारे ते नारद मुनी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आता इथे काहीतरी घडवणार नारद मुनी. नारद गेले म्हणजे कथेला वेगळं वळण भेटलंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि म्हणून केला प्रश्न तुम्ही विहार करिता लोकत्रय सर्व. तिन्ही लोकांमध्ये तुम्ही या ठिकाणी भ्रमण करता नारद मुनी. तर मग आता या आम्हात पतिव्रता कवन हे निपक्षपाते वदा. निपक्षपाताने, निपक्षपातीपणाने तुम्ही आम्हाला सांगा, कसलाच भेदभाव करायचा नाही, कोणाचा पक्ष घ्यायचा नाही, कोणाची बाजू अजिबात घ्यायची नाही. नारद मुनी या ठिकाणी आमच्या तिघीमध्ये वाद पेटलाय, वाद आमच्या तिघीमध्ये भांडणं लागली. भांडणं अशी आहेत की आमच्या तिघीमध्ये सर्वश्रेष्ठ पतिव्रता कोण. आता विचार करा बरं का, प्रश्न कोणाला विचारलाय, कुणी विचारलाय. एखादा लहान बालक असेल, एखादा सर्वसामान्य माणूस असेल, एखादा बेवडा असेल, एखादा निर्बुद्ध मनुष्य असेल. तर अशा मनुष्याला काही बाई उत्तर देऊन जमतं. परंतु इथं ब्रह्मा विष्णू महेश जे जगाचे चालक मालक पालक आहेत, त्यांच्या बायका आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे सौभाग्यवती आहेत. आणि नारद मुनी आहेत, वसुदेव सुत, भगवान विष्णूचा जो स्वतःला पुत्र मानतो आणि ब्रह्मदेवाचा ज्याला मानसपुत्र म्हणतात असं तो ब्रह्मदेव, असे ते नारद मुनी आहेत. आणि प्रश्न करणारे तिन्ही देवांच्या पत्नी आहेत. प्रश्न काय आहे, पतिव्रता सांगायची. आता मुलाला जर विचारलं तर मुलगा काय सांगणार ना, की नारद मुनी या ठिकाणी वसुदेव तनय आणि त्याचा पुत्र म्हणजे ब्रह्मदेव हे विष्णूचे पुत्र. वसुदेव हे विष्णूचे जे पुत्र आहे ते ब्रह्मदेव, त्यांचा पुत्र
नारद आणि त्यांना हे विचारतायत, म्हणजे सगळे वडीलधारी मंडळी आणि हा मुलगा एका नात्याने काय सांगणार नारद. परंतु या ठिकाणी मुनी म्हणे बाईयानो तुम्हा पासी, मुनी म्हणे बाईयानो तुम्हा पासी, कथन करीतो कदा न कोपासी, कथन करीतो कदा नया कोपासी, मुनी म्हणे बाईयानो, मुनी म्हणे बाईयानो, मुनी म्हणे. मुनी म्हणे बाईयानो कथन करीतो या कदा न कोपासी, मी तुम्हाला सांगतो पण तुम्हाला राग येऊन देऊ नका. तुम्ही म्हणताय निपक्षपातीपणाने कोणाची बाजू न घेता, भेदभाव न करता मला तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करा, मी तुम्हाला सांगतो, पण या ठिकाणी तुम्ही रागे भरू नका, तुम्हाला राग येऊन देऊ नका. काय म्हणतात नारद मुनी, ऐका बरं का. आता सादर पर्यसा गिरा माझी, मज न माने कोणीही तुम्हा माझी, फिरत फिरत बहु मला शुद्धाबाधी, अयच्छ कद्या पक्व करून आधी. तुम्हाला खरं बोलू का, आता राग येणार नसेल तर बोलतो बरं का. मग तिघी जणी म्हणतात आता आपला फैसला होणार आहे, दूध का दूधवर पाणी का पाणी हो जाणार आहे. राजहंसच नारद मुनी जसे या ठिकाणी उपलब्ध झालेत आपल्याला, देवदुर्लभ ज्यांचे चरण आहेत, फिरत फिरत आलेत. आता आपला या ठिकाणी निपक्षपातीपणाने कोणाची बाजू न घेता एक निर्णय होणार आहे, या ठिकाणी न्याय मिळणार आहे की पतिव्रता सगळ्यात मोठी कोण. मग नारद मुनी हुशार, आता ती काही एक गाव घेतात का नारद मुनी. अनेक ठिकाणी फिरणे नारद मुनी म्हणतात तुम्हाला जर राग येणार नसेल तर मी तुम्हाला सांगतो बरं का, ऐका, खरं सांगू का तुम्हाला. मग सांगा ना नारद मुनी, खरं सांगतो, तुम्हाला राग येणार नसेल सांगतो बरं का. अहो काय असेल ते लवकर सांगा आता नारद मुनी. नारद मुनी म्हटले मी त्रिभुवनामध्ये फार आता फिरून आलोय, फार दमलोय, तुम्हाला राग येणार नसेल तर सांगतो बरं का. अहो सांगा, आम्हाला नाही राग येत, मी त्रिभुवनामध्ये फिरून फार दमलोय, मला आता लागली भूक, आणि मी भिक्षामदेही करणारा भिक्षू फकीर, भगवंताचं नामचिंतन करून भिक्षेला जे मिळेल ते घेऊन खाणारा नारद. आता कुणी जर कशीही भिक्षा वाढली तर त्या बाईला नाही म्हणता येतं का. भिक्षा वाढली तशी घ्यावी लागते, हा नियम, आणि तो नियम जर मी मोडला तर मग मी भिक्षुक कसा. म्हणून एका बाईने काय केलं, फार ती हुशार होती, वाढणारी, दान धर्म करणारी, फार उदार मानाची होती. तर त्या बाईने काय केलं, अयच्छ पक्व करून आधी, त्या बाईने मला हे कुच्चर हरभरे वाढले. ग्रामीण भागामध्ये जर नवीन सून आली तर तिला हरभरे भिजू घालायला लावतात, आणि कुच्चर हरभरे जर वरती तरंगतात, ते कुच्चर हरभऱ्याचं वैशिष्ट्य ते वरती तरंगतात, आणि तरंगणारे हरभरे जर जास्त असले एक अंदाज बांधतात जुनी माणसं, त्याच्या मागे काय असं फार मोठं वैज्ञानिक असं तथ्य नाही आहे. हरभरे जर जास्त वर आले, कुच्चर हरभरे वर येतात, म्हणतात पोरगी जरा कामात कुच्चर आहे, तर त्या पद्धतीने देणारे सुद्धा कुच्चरच असली पाहिजे. हरभऱ्यातले कुच्चर हरभरे काढले आणि नारद मुनीला भिक्षेमध्ये वाढले. आता नारद मुनी नाही म्हणता येत नाही, भिक्षुक आहेत, नियमाने भिक्षा मागणारे. आताची भिकारी फक्त गहू दे म्हणतात, ते विकायला जमतात, त्याची प्यायला जमते. तर त्या पद्धतीने त्या महिलेने अयच्चनक, टेंबेस्वामी या ठिकाणी वर्णन करतायत, अयच्चनक म्हणजे कुच्चर हरभरे त्या बाईने वाढले, आणि नारद मुनीला तर भूक लागली. आता ही तर शिजवायची कशी, नारद मुनीला प्रश्न पडला. शिदुरी तर आपल्याकडे कुच्चर हरभऱ्याची, आणि मग त्याला वाटलं बरं झालं, तिन्ही देवाच्या पत्नी आहेत, सामर्थ्य मोठं आहे त्यांचं, ह्या कुच्चर हरभऱ्याने जर याने शिजून दिले तेवढंच आपल्या पोटोपानाला आधार होईल. मग यांचा प्रश्न सुटला तर सुटला, नंतरच्या नंतर गोष्ट, आधी पोटोबा नंतर विठोबा. त्या पद्धतीने अयच्छ द्या पक्व करून या आधी मी तुमचा प्रश्न सोडवतो, राग येऊ देऊ नका. एक तुम्हाला विनंती करतो की हे कुच्चर हरभरे मला भेटलेत तर ते तुम्ही मला शिजवून द्या. जरी आहात तुम्ही पतिव्रता मोठ्या, कार्य करिता हे कळेल खऱ्या की खोट्या. आणि हा तुम्ही जर कुच्चर हरभरे मला भिक्षेमध्ये मिळालेले हे कुच्चर हरभरे जर तुम्ही शिजवून जर दिले तर
तुम्ही खऱ्या अर्थाने पतिव्रता आहेत किंवा नाही याची परीक्षा होईल. तुम्ही खरंच आहेत की खोट्या पतिव्रता आहेत याची परीक्षा होईल आणि त्याच्यावर मी तुम्हाला निर्णय देईल की तुम्ही आमकी आमकी तुमच्यातील म्हणजे पार्वती, सरस्वती किंवा लक्ष्मी ही पतिव्रता आहे. नारद मुनी ते वासुदेवाचा सुत पिता जयासी, तो म्हणे तेव्हा रेल संशयासी. आणि तुमचा संशय या ठिकाणी मी घालवील आणि म्हणून तुम्ही मला कुच्चर हरभरे या ठिकाणी शिजवून द्यावे एवढीच मी तुम्हाला विनंती करेल, असं नारद मुनी म्हणतायत. तर पुढं काय घडतं ऐका बरं का. तदा म्हणती नारदा प्रती जगत प्रभूच्या प्रिया, तुम्ही परमशहान चतुर्मान्य लोकत्रया. अहो नारद मुनी, जगात तुम्ही सगळ्यात ज्ञानी आहेत असं म्हटलं जातं, महान चतुर आहेत असं म्हटलं जातं. पण पुढचं आहे का बरं का. अयच्चनके महाकठीण पक्व होती कसे, तुम्हा शिकविली अशी कवन बुद्धी झाला पिसे. पण नारद मुनी, तुम्हाला कोणीतरी अविद्या शिकवलेली दिसते, तुम्हाला कोणीतरी अज्ञान शिकवलेलं दिसतं की तुमची मते या ठिकाणी भ्रष्ट झाल्यासारखे, पिसे म्हटलेले पिसे म्हणजे वेडे झाल्यासारखे तुम्ही या ठिकाणी म्हणतात कुच्चर हरभरे आम्हाला शिजवून द्या. अहो कुच्चर हरभरे कुठे शिजत असतात का नारद मुनी. त्रिभुवनात तुम्ही महान चतुर आहेत. एखाद्या येड्या गायबाने जर म्हटलं असतं, एखाद्या मूर्खाने म्हटलं असतं तर आम्ही म्हटलं असतं जाऊ दे ते येडच, त्याला काही कळत नाही. पण तुमच्यासारख्या महान चतुर अशा नारद मुनीने जर म्हटलं अहो हे कुच्चर हरभरे शिजवून द्या, मग नारद मुनी तुम्हाला खऱ्या अर्थाने शान म्हणावं की येडं म्हणावं हे आम्हाला काय आता कळत नाही. असं वेड्यासारखे मग ती भ्रष्ट झाल्यासारखी तुम्ही या ठिकाणी खुशाल आम्हाला म्हणताय की हे कुच्चर हरभरे शिजवून द्या, आणि जी कोणी कुच्चर हरभरे आम्हाला शिजवून देईल तीच खऱ्या अर्थाने महान पतिव्रता असा मी निर्णय देईल, असा न्याय मी देईल. हे कुठे शक्य असतं का नारद मुनी. व काही बाई तुम्ही बोलायला लागले ऐका. तदुपरी मुनी बोले मी वधू कासयासी, गमन करीना आता वारीला संशयासी, महीवरी असती ही त्या योग्य साध्व्याने का, करवून चनकामी पक्व आणि न देखा. काय म्हटलं. माझी मती भ्रष्ट झाली. नारद मुनी ते माझी मती भ्रष्ट झाली, मला वेळ लागलं, मी येड्या पिशासारखा तुम्हाला अयच्चनक हे कुच्चर हरभरे शिजवून द्या म्हणतो, मला कळत नाही, मी महान चतुर असताना सुद्धा मला कळत नाही असं तुम्ही तिघी कशा म्हणू शकता. अहो तुम्हाला जर शिजवता येत नसल्या, तुम्ही महान पतिव्रता स्वतःला म्हणतायत, तिन्ही देवांचे तुम्ही बायका आहात, ब्रह्मा विष्णू महेशांच्या तुम्ही पत्नी आहात, सौभाग्यवती आहात, आणि तुम्ही या ठिकाणी म्हणत जर असताना ते हे शक्य नाही, कदापि शक्य नाही, तर माझे कुच्चर हरभरे माझ्याकडे वापस द्या. मी आत्ताच्या आत्ता महीवरती म्हणजे पृथ्वी तलावरती जातो आणि त्या ठिकाणी अनेक अशा साध्वी तपस्विनी आहेत, तर त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर हे कुच्चर हरभरे मी तुम्हाला पटदिशी अशी शिजवून आणून दाखवतो, आपली पैज लागली. असं कोण म्हणतं. नारद मुनी म्हणतात. कोणाला म्हणतात. ब्रह्मा विष्णू महेश्वरात फार अधिकारी स्त्री आहेत बरं का, सर्वसामान्य स्त्रिया नाहीत त्या. नारद मुनी सर्वसामान्य नाही. संभाषण कोणाचं चालले हे अगोदर ध्यानात घ्या. आणि स्पर्धा कशाची, परीक्षा कशाची, कुच्चर हरभरे शिजवण्याची, म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडचा हा विषय असं म्हटलं तरी जमेल. आणि मग तो तेथून मुनी राय निघता झाला कलह प्रिय. ज्याला भांडणंच लावायला जमतात कलह प्रिय, कळीचा नारद कंसामध्ये म्हणता येईल असं टेंबेस्वामी म्हणतात बरं का. आपला अधिकार नाही इतकं मोठं बोलण्याचा. कलहप्रिय टेंबेस्वामी म्हणतात, थोरले महाराज म्हणतात कलहप्रिय, ज्याला भांडणं लावायला जमतात, ज्याला भांडणं लावून देऊन त्याच्यामध्ये आनंद घ्यायला जमतो असा तो नारद. आणि त्या ठिकाणातून निघालेले आहेत. आत्र्याश्रमासी लवलाय आला कार्य साधवाय. जिकडं तिकडं कुठे गेले नाही. जे फिरस्ते असतात त्यांना माहीत असतं आपलं काम कुठं होईल. जगाचा त्यांना चांगला अनुभव आलेला असतो. जे नेहमी भ्रमंतीवर असतं अशा लोकांना माहीत असतं. तुम्ही पहा, जो कधी घरं सोडत नाही, घरगुशा असतो, त्याला काही कळत नाही. परंतु जो नेहमी फिरतीवर असतो त्याला माहीत असतं कुठं काय भेटतं ते. त्याला सगळं ज्ञान असतं की इथं गेल्याच्या नंतर आपल्याला काम होईल. नारद मुनी त्रिभुवनात फिरणारे डायरेक्ट इकडं तिकडे गेले नाही. डायरेक्ट गेले कुठं, सरळ सरळ गेले कुठं, आत्री मुनीच्या आश्रमी. आणि गेल्याच्या नंतर स्नानार्थ गेले होते मुनी, तेही पातले तत्क्षणी, नारदासी देखुनी नयनी अर्षमणी झाला. सह्याद्री पर्वतावरती माहूरगडावरची दत्त शिखर आहे ना, तिथं आत्री मुनी आणि अनुसूया मातेचा आश्रम होता त्या काळी. आणि त्या असह्य पर्वतावरती
हे जे कोणी नारद मुनी आहेत, तर ते नारद मुनी त्या आत्रे मुनींच्या आश्रमात गेले सरळ सरळ डायरेक्ट. आणि आत्रे मुनी सकाळची स्नान संध्या करण्यासाठी, कदाचित माध्यान्ह काळ झालेला असो, माध्यान्ह काळाची स्नान संध्या करण्यासाठी गंगेवरती गेलेले असावेत. आणि ते नेटके स्नान करून आश्रमामध्ये आलेले आहेत. आणि नारद मुनी त्या ठिकाणी गेलेले आहेत आत्रे मुनींच्या आश्रमामध्ये. आणि संत ज्यावेळेस संताला भेटतात त्यावेळेस आदर सत्कार करतात. हरिभक्ताला ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये सुखसंवाद होतो, वार्तालाप होतो. भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण म्हणजे त्यांच्यात संवाद साधतात ते. आणि दोन गधडे ज्यावेळेस एकत्र मिळतात त्यावेळेस ते एकमेकांना लाथा मारतात, असं कबीरजी महाराज एका ठिकाणी मानतात. तसं हरिभक्त एकमेकांना भेटावेत, चांगली माणसं एकमेकांना भेटावीत आणि त्यांचा संवाद ऐकावा. काय संवाद आहे ऐका, कसं वागणं, कसं चरित्र त्यांचं ऐकावर का. आत्री मुनी या ठिकाणी स्नान करून आलेले आहेत आणि नारद मुनी त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर स्नानार्थ गेले होते मुनी, तेथे पातले तत्क्षणी, नारदासी देखुनी नयनी हर्षमनी झाला. आगतम तम समालोक्य प्रत्युत्थाय चिरेण सहा, संपूज्य विधी वदित्वान देवर्षी प्रत्यभाषत. भवादृशानां साधूनां परोपकरणे मतिः, अन्यथा कर्मणे कृतं च लोकेषु प्रदुष्यते. परोपकार करणं हे साधूचं कर्तव्य आहे, हे साधूचं कर्म आहे, साधूचं खऱ्या अर्थानं कार्य आहे. आणि ते परोपकार करतात म्हणून साधू पूज्य आहेत, म्हणून साधूंचा सत्कार होतो. बरेच जण म्हणतात ते काय येतात, कीर्तन करतात, प्रवचन सांगतात, तसं तर शाळेमध्ये मग गुरुजी शिकवतात. परंतु संत हे परोपकार करतात. खऱ्या अर्थाने संत माणसाच्या जीवनाला दिशा देतात. जे दिशाहीन झालेले आहेत त्यांना दिशा देतात आणि म्हणून परोपकार करणारे संत असतात. म्हणून नारद गेल्याच्या नंतर संत संताला आदर देतात, सत्कार करतात. आणि म्हणून आत्रे मुनींनी ह्या परंपरेनुसार त्या नारद मुनीचा त्या ठिकाणी आदर सत्कार केलेला आहे. आणि जीसलेशन मनात असूया ती सती गुणवती अनुसया, ब्रह्मनिष्ठ मुनीची प्रियदारा पूजिली विधिसुतासी उदारा. देवर्षिला वदली ते अति नम्र भावे, झाले कृतार्थ तुमच्या चरण प्रभावे. आणि पतिव्रतामध्ये सर्वश्रेष्ठ अशी गणली जाणारी अनुसया माता त्या ठिकाणी त्या नारद मुनीची सेवा करते आहे, नारद मुनींचं आदर आतिथ्य करते आहे, त्यांची पूजा करते आहे. आणि पूजा करणे म्हणजे आपल्याकडं आता पाहुणरावळीची पूजा वगैरे नाही केली जात, पण आपण आल्याच्या नंतर त्यांना हातपाय धुवायला पाणी देतो, त्यांना घरात आल्याच्यानंतर पिण्यासाठी पाणी देतो, चहा पानं वगैरे करतो, याला आदरातिथ्य आपल्याकडे मानतात. तर त्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये पूजन केलं जायचं. जो कोणी अतिथी येईल, अतिथी देवो भव असं त्याला मानतात. तर त्या ठिकाणी नारद मुनीची पूजन केलेले, त्यांचं सत्कार त्या ठिकाणी अनुसया मातेने केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या देवर्षी नारद मुनींना अनुसया माता म्हणते, अगदी नम्र भावाने म्हणते बरं का. मनात भाव पाहिजे. एखाद्या जिथं गेलो, काही काही असे असतात इतक्या आढ्या येतात, इतक्या आढ्या येतात त्यांच्या तोंडावरती, तिथं जर गेलं ना असं वाटतं आपण अंत्यविधीला आलो की काय. इतकं आंबूस चेहरा करून घेतात काही. एखादा आगंतुक जर गेला ना इतकं भयान चेहरे असतात काही त्यांचे. त्याची तर पुन्हा जन्मात काय 7 जन्मात जाऊ नये. दत्तचरित्र सांगतं, नम्र भावाने सत्कार करा आगंतुकाचा, येणाऱ्या पाहुण्यांचा, म्हणजे आदित्य देव भव त्याला खऱ्या अर्थाने मानता येईल. आणि म्हणून त्या ठिकाणी अनुसया माता म्हणते, अहो देवर्षी नारद मुनी, कस काय वाढ चुकले भाऊ तुम्ही इकडं, फार दिवसांनी इकडे येणं केलं, कस काय आमच्या गरिबाच्या आश्रमात, असं आपण म्हणतो ना. तसं नम्र अशा पद्धतीने अनुसया माता त्या नारद मुनीला म्हणते, अहो तुमच्या चरण प्रभावाने आम्ही कृतार्थ झालो. हे संतांचे शब्द आहेत. इतके मान शब्द आपण जर बोललो तर शोभलेही पाहिजेत. कृतार्थ झालो तुमच्या चरण प्रभावाने, आमचा आश्रम खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला. खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान वाटलं, छान वाटलं की तुम्ही आमच्या आश्रमाला आले, आपले चरण कमल आमच्या आश्रमाला लागले.
आता किमर्थमाचं कारण ते निवेदा, आम्हा तुम्ही परमपावन मान्य वेदा. तुम्ही वेदांना मान्य आहेत. तर या ठिकाणी किमर्थ, कशामुळे आलात तुम्ही इथे, येण्याचं प्रयोजन काय. कुणीही कोणाकडे जातो काहीतरी कारण असतं ना हो, विनाकारण कोण कशाला कोणाकडे जाईल. तसं तुम्ही दत्तगुज वाहिनी यूट्यूब चॅनल आहे, काहीतरी कारण आहे त्याला, दत्तचरित्र तुम्हाला ऐकायचं. आणि म्हणून किमर्थ, कशाला आला तिथे, कारण काय. सुरमुनी म्हणे सतीला बाधी, आता मला शुतोपाधी, आधी आहे जनक हे पक्व करुणी कार्य तू साधी. नारद मुनी म्हणतात, अहो तुम्ही साधूमध्ये श्रेष्ठ आहात, तुम्ही पतिव्रता आहात, फार मोठ्या सतीमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. आता मला भूक लागलेली. आता अनुसूया माता प्रश्न कशाला विचारत आहेत, मला पडले पोटाचं आणि तुम्ही मात्र विचारतायत प्रश्न. आलेल्या अतिथीला आता पहिले जेवू घाला. आणि हे बघा, हे मी या ठिकाणी भिक्षेवरून मागून आणलेले अयच्छनक म्हणजे कुच्चर हरभरे आहेत, ते मला तुम्ही तेवढे शिजवून द्या, म्हणजे माझं या ठिकाणी पोट भरेल. मला फार आज हरभरे खाण्याची इच्छा झालेली. एवढे मला जे कुच्चर हरभरे तेवढे शिजवून द्या. आणि मग तुमचे काय प्रश्न विचारायचे ते प्रश्न तुम्ही मला विचारा. आता मला मात्र फार भूक लागली, सकाळपासून मी उपवासी आणि असाच फिरतोय, नारायण नारायण. मग ती साध्वी पतीच्या प्रोक्षिणी पादोदकासी पक्व करी. पूर्वीच्या काळामध्ये ज्या स्त्रिया होत्या तर त्या पतिदेवाचं चरण धुवायच्या, पाय धुवायच्या आणि ते तीर्थ प्राशन करायच्या, असं पूर्वीच्या काळात होतं. आताच्या महिला पतिदेवांना भांडल्याशिवाय राहत नाहीत. हा काळ वेगळा आहे. पूर्वीच्या काळातलं तुम्हाला सांगतो, त्यांना त्याच्यामध्ये आनंद, हीच त्यांची पती सेवा. आज भांडण नाही झालं म्हणजे पतीची सेवा झाली नाही असं म्हणायला हरकत नाही आताच्या काळामध्ये. तर पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की ती पतीची सेवा करायची, पतीचं चरण धुवायची, त्याचं तीर्थ ती स्वतः प्यायची, प्राशन करायची आणि ते तीर्थ ती थोडं जपून ठेवायची, कारण त्या तीर्थामध्ये ताकद होती. कारण पतीसुद्धा तसे तपस्वी होते त्या काळी. आता पती जर गटारीत पिऊन पडले आणि त्यांना जर उचलून आणलं आणि त्यांचे चरण जर पिऊन धुवायचं म्हटलं ते शक्य का होते. तीर्थ तर तेवढं शुद्ध असलं पाहिजे ना, तेवढं गोड लागलं पाहिजे ना. आताचे पती असे, पत्न्या तशा. पूर्वीचे पती तसे होते म्हणून त्यांच्या पत्न्यासुद्धा त्या पद्धतीने होते. म्हणून दोन्ही बाजू आहेत, म्हणून समजावून घ्या. तर काय केलं, त्या पतिदेवांचं चरण तीर्थ होतं एका ताटामध्ये घेतलेलं, एक तामणामध्ये घेतलेलं, अनुसूया मातेनं प्राशन केलेलं, थोडं उरलेलं. तर ते घेतलं आणि त्या पादोदकाला, त्या चरण तीर्थाला, त्या कुच्चर हरभऱ्यावर ते असं शिंपडलं. आणि शिंपडल्याच्या नंतर चमत्कार असा झाला महाराज. अतिरुचिर मृदू सुवासित दिधली मुनीच्या मुनी शीघ्र करी. अशी एका हातामध्ये कुच्चर हरभरे आणि एका हाताने असं तीर्थ घेतलं आणि असं शिंपडलं अनुसूया मातेने. आणि त्या कुच्चर हरभऱ्याचे झालं काय पहा, अतिरुचिर, रुचकर. स्वयंपाक कसा पाहिजे, रुचकर पाहिजे. त्याच्यामध्ये मीठ पाहिजे, त्याच्यामध्ये तिखट पाहिजे, त्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न असं तो स्वयंपाक पाहिजे. तो फक्त सुगरणीला जमतो. स्वयंपाक कसा रुचिर, रुचकर पाहिजे. खाल्ला की असा आनंद प्रगट झाला पाहिजे, असं तोंड असं वाकडं नाही झालं पाहिजे खाणाऱ्याचं, तर त्याला रुचिर म्हणतात. अतिरुचिर. एक गंमत अशी, एक जण असा, त्याची बायको गेली माहेरी आणि माहेरी गेल्याच्या नंतर आता याची जेवणाची व्यवस्था नव्हती आणि मग हा गेला हॉटेलला. आता हॉटेलला गेल्याच्या नंतर झालं असं, याला दररोज सुगरण बायको होती त्याची, त्या बायकोच्या हातचं खाण्याची सवय. वेटरला ऑर्डर दिली, त्याने चपात्या वगैरे आणल्या, भाजी आणली, पापड वगैरे काय असेल ते सगळं आणलं. आणि आणल्याच्या नंतर याला काय मात्र जेवण जायना. मग हा वेटरला काय म्हटला, वेटर इकडे ये, माझ्यासमोर बस, माझ्यासमोर बस आणि माझ्यासाठी ह्या ज्या चपात्या आणल्यास ना, ह्या चपात्या तू आता घेऊन जा. हे वरण जे आणलंस ना, हे वरण सुद्धा तू घेऊन जा. वेटर म्हटलं, असं काय वेगळंच गिऱ्हाईक आलंय जगाच्या आताच्या अनुभवात मी वेगळंच गिऱ्हाईक पाहिलं. चपात्या घेऊन जाय म्हणतंय, वरण घेऊन जाय म्हणतंय आणि ते काय म्हणतोय ग्राहक पहा बरं का हॉटेलमध्ये गेलेला,
तू माझ्यासाठी जळक्या चपाती घेऊन ये आणि खारट वरण घेऊन ये आणि माझ्या पुढं मला शिव्या देत बस, मला माझ्या बायकोची फार आठवण येते. अशा पद्धतीने आपल्याकडं जेवण असतं, स्वयंपाक असतो, संसारिकांना माहिती. अनुसूयेने या ठिकाणी स्वयंपाक केलाय, कसा रुचकर अशा प्रकारचा स्वयंपाक केलाय. मृदू कुच्चर हरभरे आहेत बरं का, मऊ अशा प्रकारे शिजवलेत कुणी, अनुसूया मातेने. सुवासित सुगंध आहे. भगवंताला आपण नैवेद्य दाखवतो ना, तर त्या नैवेद्यामध्ये एक ताकद असते. भगवंत अन्न सेवन कसं करतात, नैवेद्याचा जो सुवास असतो तेच दत्त महाराजांचं भोजन असतं. महाराज त्यांना आपण जेवण देतो म्हणजे ते घास भरून खातील म्हणजे त्यांचं पोट भरेल असं नाही आहे. दत्त महाराज हे स्मर्तगामी, तुम्हाला माहिती, हवेच्या दरवळासारखे, एका सुगंधाच्या दरवळासारखे दत्त महाराज येतात, सुवास घेतात आणि प्रसन्न होऊन निघून जातात, आशीर्वाद देऊन निघून जातात. म्हणून भगवंताला भोजन बनवताना सुग्रास भोजन असावं, सुवासिक भोजन असावं, छान अशा प्रकारचा सुवास त्याचा सुटलेला असावा, असं भोजन असावं असं आपल्याकडे सांगितलं जातं. आणि त्याच्यामुळं अतिरुचिर मृदू सुवासित मऊ अशा प्रकारचं आहे, रुचकर अशा प्रकारचं आहे आणि चांगल्या प्रकारचा सुगंधित घमघमाट सुटलेला असं ते कुच्चर हरभरे शिजवून त्या नारद मुनीला त्या अनुसूया मातेने हातामध्ये दिलेले, शीघ्र जलद अशा पद्धतीने. आणि मग पहा, ते सेवुनी देवनी वर मुनी जावो नेदितांचे पळवाया, कळवाया तिघा प्रती त्यांचा गर्व सर्व पळवाया. त्या नारद मुनीने असं गप्पा 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 खाऊन घेतलेले, भूक लागली नारद मुनीला. आणि अनुसूया मातेला म्हणतो, हो अनुसूया माता थांबा, मी काय करतो, हे थोडेसे कुचर हरभरे आता घासभर ठेवलेत, ते घेऊन जातो. कुठं, तिकडं. कुठं, जे नारद मुनी ज्या ठिकाणी आले होते, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या घरी असणाऱ्या त्यांच्या 3 स्त्रिया, उमा रमा भारती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती, यांच्याकडे मी ते घेऊन जातो. कशामुळं, त्यांचं गर्वाचं मला हरण करायचं आहे, त्याच्यामुळं मी घेऊन जातो, असं नारद मुनी त्या ठिकाणी म्हणतायत. ऐका बरं का, फार गोड कथा आहे. मग हेम गर्भतनया प्रति वतल्या त्या करुण्या नमन, गेला आता जे पुन्हा आला कोठे करुण्या गमन. ओ नारद मुनी, तुम्ही इकडं कुणीकडं, आत्ताच्या आत्ता डोळ्याची पापणी लावूस तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून गेलात, गेला नाहीत का लगेच पुन्हा वापस आलात. कुठं नेमके गेले होते, एवढे झटकीपट गेले पण आणि जपजप आले पण, नेमकं नारद मुनी तुम्ही गेले कुठं होते, असं कोण विचारतंय. त्या ब्रह्मा विष्णू महेशाच्या पत्न्या सौभाग्यवती त्या ठिकाणी नारद मुनीला विचारतात. मग नारद मुनी म्हणतात, बायानो परिसा वृत्तांत कोपना वरावा, चित्तात कोपना वरावा, चित्तात बायानो परिसा वृत्तांत. बायानो तुम्ही आता वृत्तांत ऐका, मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ऐका. तुम्ही मात्र राग धरू नका बरं का, अगोदरच सांगतो. नारद मुनी फार हुशार, आपली बाजू आधी सुरक्षित करून घेणार आणि मग पुढचं काय ते बोलणार. म्हणजे समोरच्याला बोलायचा काही लागच नको, बोलायचा काही विचारच करायला नको त्याने. अशा पद्धतीने नारद मुनी म्हणतायत, बायानो मी तुम्हाला एक वृत्तांत सांगतो, कथा सांगतो, मी कुठं गेलो होतो आणि नेमकं घडलं काय ऐका. प्रसिद्ध भूवरी अवधारा आणि अत्री मुनिवर यांची दारा, साध्वीशील महोदरा त्या अनुसूयेच्या दारा गेलो गौरविली माते. मी कुठं गेलो होतो ऐकायचं तुम्हाला. अहो त्या पृथ्वीतलावरती अत्री मुनीचा जो काही आश्रम आहे ना, तर त्या आश्रमामध्ये त्यांची पत्नी पतिव्रता धर्माचं पालन करणारी अशी महान अशा प्रकारची ती साध्वी, महान उदार अशा अंतःकरणाची ती साध्वी, तिचं नाव अनुसूया. आणि त्या अनुसूया मातेच्या मी घरी गेलो होतो, त्यांच्या आश्रमात गेलो होतो आणि तिने माझा भरपूर अशा प्रकारचा आदर सत्कार त्या ठिकाणी केला. अहो एवढंच काय, जीची पवित्रा ती काया, तिने आयचन काया, दिदली पक्व करुण्या खाया, आणि लो तुम्ही अवलोकाया, संशयलेशन सेयात. अहो काय झालं, मी तिच्या आश्रमात गेलो, अनुसूया मातेच्या आश्रमात गेलो, अत्री मुनींच्या आश्रमात गेलो आणि तिने काय केलं, हे जे काय कुच्चर हरभरे होते, कुच्चर हरभरे, तर हे कुच्चर हरभरे मला पक्व करून दिले, मला शिजवून दिले. अतिरुचिर मृदू
म्हणजे मऊ अशा प्रकारची शिजवली. कुच्चर हरभरे बरं का, जे आपण काढून फेकून देतो ते कुच्चर हरभरे मऊ शिजवले. सुवास येतो, घमघमाट सुटला. हो काय सुगंध सुटला त्या अनुसूया मातेचा. तो स्वयंपाक किती सुंदर असेल, त्यालाही भाग्य लागतं खायला सुगरणीचा हातचा स्वयंपाक. तर काय म्या सांगाव्या गोष्टी, अहो काय त्याची मी गोष्ट सांगावी, संशयच मना धरू नका, संशयच मना धरू नका. काय म्या सांगा मी गोष्टी, अंतरी होऊ नका कष्टी. धुंडिता अति जायची सृष्टी, कुणीने पडेले मज दृष्टी. निर्मिली नाही माता ते, तिच्यासारखी महान अशी मला स्त्री या त्रिभुवनामध्ये एवढं फिरलोय मी, पण नाही भाऊ दिसली. काय सांगू तुम्हाला, या सृष्टीत नाहीच तिच्यासारखी. अनुसूया मातेसारखी फक्त अनुसूया माताच असू शकते, तिच्यासारखी मला आतापर्यंत तरी कुठं पाहायला मिळाली नाही. अशा प्रकारची ती महान अशी सती, जो वासुदेव सुत साचा, बालक प्रिय करमी त्याचा. असत्य नो हे मम वाचा, सत्यची जाणून घ्या मात. तिच्यासारखी पतिव्रता नाहीच कुठे. अहो मी वासुदेव सुताचा सूत आहे, ब्रह्मदेवाचा मुलगा आहे. मी खोटं कशाला बोलेल ना, मला खोटं बोलून काय मिळणार आहे का. मी त्या भगवंताचं नामस्मरण करतो, नारायण नारायण. आणि मी जर खोटं बोललो तर कसं होईल. माझ्यावर तरी किमान विश्वास ठेवा. जग हे लाबाडे, परंतु नारद तरी खरा आहे ना असं तरी माना ना. कारण की मी वासुदेव सुताचा सुत, ब्रह्मदेवाचा मुलगा, विष्णुदेवाचा मुलगा, ब्रह्मदेवाचा मुलगा मी. आणि असं असताना मी खोटं कसं बोलेल. म्हणून माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. असं त्या तिघींना म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना कोण म्हणतंय, नारद मुनी म्हणताय. ऐका बरं का पुढं. तब त्या क्रोधे ती घ्या जणी, अहो ज्या एकमेकीत भांडत होत्या की मी सर्वश्रेष्ठ पतिव्रता, आणि त्यांना जर एखाद्याने सांगितलं अहो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ सुद्धा आहे, पृथ्वी तलावरती आहे, मग तुम्ही सांगा मला त्यांची तळपायच्या का मस्तकाला गेली नसेल का, त्यांचा तिळपापड झाला नसेल का. तव त्या क्रोधे ती घ्या जणी, जाऊन आपुल्या आल्या सदनी. लोळती भूषणे त्यागुनी, पातले दक्षिणी पती त्यांची. एवढा संताप झाला. अहो आम्ही या जगाचे चालक मालक पालक संहार करते, निर्माण करते, पालन करते ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी आहोत, आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता मात्र पृथ्वी तलावरती एका झाडाझुडपांमध्ये, सह्याद्री पर्वतामध्ये राहणारी, एखादी झोपड्यामध्ये राहणारी, एखाद्या आश्रमामध्ये राहणारी एखाद्या ऋषीची पत्नी महान पतिव्रता ठरावी, आणि आम्ही मात्र तिन्ही देवांच्या इतक्या महान पतिव्रता असून सुद्धा, महान पत्न्या असून सुद्धा आम्हाला या ठिकाणी पतिव्रता धर्माचं जे काही श्रेष्ठत्व आहे ते प्राप्त होऊ नये. आणि मग संताप झाला. आणि मग महिलांचा राग आल्यावर तुम्हाला माहिती आहे महिलांचा राग कसा असतो. तर या ठिकाणी टेंबे स्वामी वर्णन करतात, त्यांनी अंगावरचे सगळे दागिने काढले आणि असे त्यांनी सगळे जिकडे तिकडे फेकून दिले. त्यांचा जे काय मेकअप केलेला होता तो सगळा मेकअप त्यांनी काढून टाकला. झिंजा जेव्हा त्या असे त्यांनी मोकळ्या सोडल्या, आणि त्या अशा भूषणे त्यागुनी लोळती, आणि त्या अशा गडाबडा अशा लोळायला लागल्यात आथरुणावरती जाऊन, त्यांच्या बेडवरती जाऊन. आणि तेवढ्या त्या ठिकाणी पातले तत्क्षणी पती त्यांचे, आणि त्यांचे जे काही पती आहेत, सरस्वतीचे पती ब्रह्मादेव, विष्णू लक्ष्मीचे पती, आणि पार्वतीचे पती महेश्वर भगवान शिव, तिघे जण त्या ठिकाणी आपल्या ते जे काही शयनगृह होतं, त्यांचं जे काही बेडरूम होतं त्या ठिकाणी जाऊन ते पाहतायत. तर झालंय काय. मग त्या कोपे ती घ्या युवती, निजपतीला ती निकुरे हे वदती. आहा, त्या का फार चांगलं बोलत असतील का त्या पतिदेवांना. मुळात स्त्रियांना भांडण करायला फार आवडतं, त्यात अपशब्द बोलायला अत्यंत उल्हास. आणि त्यात नारद मुनींनी आधीच तेल टाकून मोठा आग डोंब त्या ठिकाणी पेटवून दिलेला यांच्या हृदयामध्ये. मग त्या फार चांगलं बोलतील का, अहो बरं झालं तुम्ही आलात, या तुमचा सत्कार करते असं म्हणतील का त्या. मग त्या कोपे ती घ्या युवती, कोपून अगदी संतापून अगदी रागावून त्या तिघ्या जणी त्या स्वतःच्या पतीला त्या ठिकाणी निकुरे वदती अपशब्द बोलतायत. फार नीच स्तराला जाऊन त्या ब्रह्मा विष्णू महेशाला त्यांच्या पत्नी बोलतात
आपली काय गते महाराज. आणि म्हणून अद्भुत तुमची अचिंत्य शक्ती गाती श्रुती शास्त्रे. काय तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश म्हणताय स्वतःला. हा, अद्भुत तुमची शक्ती, अचिंत्य शक्ती, ज्याचं चिंतन कोणी करू शकत नाही, त्याचा कोणी मोजमाप लावू शकत. अचिंत्य शक्ती अशी तुमची, आणि तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश. अहो काय वेदांना शास्त्राला सुद्धा तुमचं या ठिकाणी पूर्ण जे महिमान आहे ते आजपर्यंत गाता नाही आलं. वेदसुद्धा म्हणतात नेते नेते, आम्हाला माहीत नाही माहीत नाही, यांचं महात्म्य काय आहे. आणि असे असणारे तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश, त्या तुमच्या आम्ही प्रिय कर वनिता, आणि तुम्हाला प्रिय असणारे तुमच्या आम्ही बायका सौभाग्यवती वनिता. आणि काय हो, जगत्रयाच्या अहो माता, या जगाच्या सृष्टीच्या खऱ्या अर्थाने आम्ही माता आहोत. सृष्टीची उत्पत्ती आमच्यापासून झाली. ठेविते आमच्या चरणी माता इंद्रादिक देव. आमच्या चरणावर इंद्रादिक देव सुद्धा, दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन आहे, त्यांचं मुकुट आणि मुकुटावरचे रत्न घासतात आमच्या चरणावरती. असं कोण म्हणतंय? ब्रह्मा विष्णू महेशांच्या पत्नी. अशा आम्ही केवळ अनादि माया, अनादि, आमचा अंतच नाही हो, अशा अनादि माया, अशा आम्ही तीन आदिशक्ती ज्यांना म्हटलं जातं, महालक्ष्मी, महासरस्वती, पार्वती, हे जे काय आहेत, तरी आम्ही आदिमाया आहोत. आणि असं असताना देखील भूवर्यात्री मुनीची जाया, तो ऋषी एक दाढी मिशा वाढून, जटा वगैरे वाढून, पर्णकुटीमध्ये झाडा पालामध्ये राहणारा एक तुमची सेवा करणारा अत्री मुनी, आणि त्याची जाया, काय नाव? आम्हा परिस्थिती अनुसूया पतिव्रता म्हणते. आम्हापेक्षाही मोठी पतिव्रता स्वतःला म्हणते. लोकी केवडी तुमची थोरी, ते सर्वही राहिलीच दुरी. पडून या अशोकांबुदीपुरी तळ मिळतो आम्ही. अहो आम्हाला राग आलाय, आम्हाला दुःख झालंय. एक पर्णकुटीमध्ये राहणारा ऋषी, त्याची साधी पत्नी, अरण्यामध्ये आदिवासच राहणारे, काय त्यांच्याकडं घर ना दार ना श्रीमंती ना पैसा ना काही त्यांच्याकडे. आणि अशा असणारे ते अत्री मुनी, आणि त्यांच्या ज्या काय पत्नी आहेत तर त्या अनुसूया माता, तर त्या सर्वश्रेष्ठ पतिव्रतांमध्ये अग्रगण्य अशा त्या गणल्या जातात. अहो याचं दुःख आम्हाला होते की आम्ही देवांच्या पत्नी असून ते श्रेष्ठत्व आम्हाला नाही, ती प्रतिष्ठा आमच्याकडे नाही, आणि त्या एका सर्वसामान्य साधूच्या पत्नीला भेटते. हे ऐकून आम्हाला दुःख होते, आणि म्हणून आमची तळमळ होती, आमचा जळफाट होतोय. मन आमचे हे झाले व्यंग, आता तुम्ही जावनी वेगे. पातिव्रत्य करावे भंग त्या अनुसयेचे. म्हणतायत ते काय आम्हाला आता सांगू नका, आता आमची समज तुम्ही घालू नका. आता आम्ही फार संतापलेलो आहोत. ब्रह्मा विष्णू महेशाला त्यांच्या तिन्ही पत्नी सरस्वती लक्ष्मी पार्वती म्हणतात, ते काय आम्हाला आता सांगू नका. आत्ताच्या आत्ता तुम्ही जा आणि त्या अनुसयेचं जे पातिव्रत्य आहे तर त्या अनुसयाच्या पातिव्रत्याचा तुम्ही भंग करून या. आणि हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत माझ्या अंतकरणाची, आमच्या अंतकरणाची जी आग आहे तर ती शांत होणार नाही, कारण की फार तळमळ होते. ऐका, वासुदेव तनयाचा पुत्र, मांडून ऐसा कलह विचित्र. करिता झाला गमन चरित्र, परिसावे पुढले. आणि असा कलह लावून गेला नारद मुनी. वासुदेव तनयाचा पुत्र, ब्रह्मदेवाचा मुलगा, विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा मुलगा वासुदेव तनय, आणि त्याचा पुत्र नारद. विचित्र असा कलह पेटून गेला, भांडण लावून गेला. आणि गेल्याच्या नंतर नेमकं पुढं काय झालं ऐका. ऐकोनी असे तीव्र भाषणे, मग धरा तळीन लगता क्षणे. विप्ररूपते धरुणी विक्रमी, पातले ते घे मुनिवर आश्रमी. आणि मग असं नारद मुनीने भांडणं लावल्याच्या नंतर बायकांचं ऐकावं लागतं, नाही ऐकवतं काय करावं. ब्रह्मा विष्णू महेशांनी लगेच लगे ब्राह्मणाचं रूप घेतलं भाऊ, आणि घेतल्याच्या नंतर ते लगेच लगे पृथ्वीतलावरती गेले. म्हणजे आपलंच असं होतं असं नाही, हे पुरापार चालत आलेलं आहे. आत्रियुषित हाजी पतिव्रता, लवजीच्या मनी नाही तीव्रता. ती सती गृही वसत एकली, की जिच्या पुढे कधी न एकली. आणि ती महान पतिव्रता आत्री मुनीची भार्या, जिच्या मनात कसल्याच प्रकारचं विकार नाहीत,
मन तिचं सोजवळ निर्मळ आहे. एका वाक्यात सांगायचं मन तिचं सोजवळ निर्मळ आहे. आणि अशी असणारी ती महान पतिव्रता त्या घरामध्ये एकटी होती. त्या दिवशी एकटी होती. घरातलं घरकाम वगैरे आवरत असेल, एकटी होती अनुसूया. आणि त्या अनुसूया माता एकटी असताना कली सुद्धा तिच्या पुढे उभा राहत नाही. कलीच्या बंधनात सर्व आहेत, पण कली सुद्धा तिच्या पुढे उभा राहत नाही. अशी महान तपस्विनी ती अनुसूया माता त्या ठिकाणी घरात एकटीच होती. आणि काय झाले, देखून ती घा द्विजवरासती नमुनी जोडणी नज करासती पूजुनी त्यामृती यथा क्रमे मग पुसाव्या करी उपक्रम. ती घालला त्याने वंदन केले. तिघ जे का ब्राह्मण रूपाने गेले होते ना, ब्रह्मा विष्णू महेश, तिघांना त्याने वंदन केलं. आणि वंदन केल्याच्या नंतर असे दोन्ही हात जोडलेले आहेत. आणि ती विचारते, आहा कोण किमर्थ आगमन हे, कोण्या स्थळी राहता. अहो तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठं राहतात, इकडं कुणीकडं येणं केलं आज. अंगी कांती अगाध कोटी रवीची भासे उनी पाहत. आणि तुमच्या अंगीची कांती तर एवढी विशाल आहे, एवढी महान आहे. काय तेज हो तुम्ही, काय तेजस्वी महापुरुष तुम्ही आहात की आमच्या आश्रमामध्ये तुम्ही येणं केलं. तुम्ही कुठून आलात, तुम्ही कोण आहात, कुठे राहता, अशी विचारणा ते अत्रि मुनीची भार्या अनुसूया माता ती तिन्ही विप्र रूपामध्ये ब्राह्मण रूपामध्ये गेलेले ब्रह्मा विष्णू महेश त्यांना करते आहे. हे सामान्य नव्हे तर भूसुर तुम्ही आलात कोठून या, माझे करा कृतार्थ तुमचा भावार्थ सांगून या. तुम्ही काय सर्वसामान्य ब्राह्मण दिसत नाहीत. अनुसूया माता आहे, तिला ओळखायला का फार वेळ लागतो का, महान तपस्वी ती. आणि महान तपस्वी असल्यामुळं समोर येणारा कोण आहे ओळखायला एवढा वेळ लागतो का. काय तिचं तपश्चर्या त्या गुरुचरित्रामध्ये वर्णन केले आहे. अहो अनुसूया माता जर अशा पर्णकुटीच्या बाहेर जर आले ना, तर तो सूर्यसुद्धा मंद मंद तापायचा. नको, अनुसूया माता पतिव्रता आहेत, त्यांना त्रास व्हायला नको. उन्हाळा जर असेल ना, सूर्यसुद्धा थंड व्हायचा. स्वतःसाठी जर थंडगार वारा जर हिवाळ्यात जर सुटलेला असेल तर अनुसूया मातेला थंडी वाजायला नको म्हणून तो वारासुद्धा झुळूक व्हायचा, मंद व्हायचा. पृथ्वीसुद्धा मृदू व्हायची, मऊ व्हायची. अशी ती अनुसूया माता तिन्ही ताळामध्ये त्रिभुवनामध्ये तिची सत्ता होती. तिचा नावलौकिक होता पतिव्रता धर्मामुळं. अशी ती अनुसूया माता. आणि ती या तीन ब्रह्मा विष्णू महेशाला ओळखणार नाही. अंग कांती पाहूनच तिने ओळखलं, हे सर्वसामान्य नाही. कुणीतरी महान देवच असले पाहिजेत, पण वेश त्यांनी ब्राह्मणाचा घेतलाय. आणि म्हणून आज तुम्ही आलात, आम्हाला कृतार्थ करा, या आमच्या आश्रमामध्ये या. पण कशाला आलात, तुमचा भावार्थ मात्र आम्हाला सांगा. तव ते म्हणते आम्ही यथार्थ, येथे पातलो भिक्षार्थ. शुद्धतृषेने आहो व्याप्त करवी सुतृप्त आमासी. अगं आम्हाला भूक लागली अनुसूया माते, आम्हाला भूक लागली अनुसूया माते. आम्हाला तू या ठिकाणी पोट भरून जेव घालावंस. भुकेने व्याकुळ आहोत आम्ही, आणि म्हणून या ठिकाणी येणं केलं. दुसरं आमचं येण्याचं प्रयोजन नाही. पूर्वीच्या काळामध्ये काय प्रयोजन असणार आहे. स्वतःच धर्मानुसार कर्म करायचं आणि पोटासाठी फिरायचं, एवढंच काय ते काम असायचं. कुणी काही जॉबला नसतं की मला थोडी उसने दे बाबा, किंवा माझी फारच नड आली काहीतरी माझं काम कर, असं काही नव्हतं त्या काळी. माणसं फिरायची भुकेसाठी किंवा काही श्रम करण्यासाठी. आणि म्हणून हे दोन कारणं. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश्वर त्या म्हणतात, आम्हाला भूक लागली, फक्त आम्हाला तृप्त करून पाठव, आम्हाला जीव घाल, बस एवढंच आमचं काय माग नाही, त्यासाठीच आम्ही आलो, तेवढंच आम्हाला काय अभिप्रेत आहे. साध्वी ती क्षण मात्र हिन लगता नाना पदार्थात पातिव्रत्य बळेची पुष्कळ रची ते वर्णवे ना कदा. काय नाही, सतीने काय केलं, अनुसूया मातेने काय केलं, क्षणात पतिदेवांचं चरणतीर्थ जवळ असल्यामुळे काय टेन्शनच नाही अनुसूया मातेला. क्षणात स्वयंपाक तयार, कुरडे पापड भजे पुरणपोळी वरण भात वरून गावरान तूप, सुग्रास भोजन, रुचिर सुगंधित सुवासित मृदू. नारदाला
जी पतिव्रता, जी अनुसूया माता कुच्चर हरभरे शिजवून देऊ शकते, रुचिर, मृदू आणि सुवासित, पाचीपाकोनाचा स्वयंपाक स्वतः कशी करू शकते? सहजच जर विचार केला तर निश्चित तो त्याहीपेक्षा चांगला झाला असेल, ते कुच्चर हरभऱ्यापेक्षा. अन्न चांगले नसताना एवढं चांगला स्वयंपाक होऊ शकतो, तर जे अन्न चांगले ते जर शिजवायला दिलं तर तो स्वयंपाक कसा असेल विचार करू शकता तुम्ही. आणि म्हणून तव ते म्हणते आम्ही यथार्थ ते पाहतो भिक्षेसाठी आलेलो आम्ही, आम्हाला भूक लागली आहे आणि म्हणून आम्हाला तू जेवायला दे, आणि त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आलोय, असं कोण म्हणतं? असं ब्रह्मा विष्णू महेश अनुसूया मातेला म्हणतात. आणि म्हणून तिने क्षणार्धात चांगला असा स्वयंपाक बनवला. आणि बनवल्याच्या नंतर प्रार्थी जोडून हस्त विप्रबळ होय अंगीकारा ती घे, तेव्हा ते म्हणते कशासी तू की केलीस आटाटी. किती आटाटी केलीस ग, किती त्रास करून घेतला अनुसूया माते. आम्ही तुझ्याकडे जेवायला आलो, किती पक्वान बनवलेस, किती भोजन बनवलं, किती खायला चांगलं चांगलं बनवलंस, असं ब्रह्मा विष्णू महेश त्या अनुसूया मातेला म्हणतात. आणि अनुसूया माता म्हणते अहो त्याच्यात काय खाटाटोप एवढा, वाढले ते आता जेवण करून घ्या, तुम्हाला भूक लागली आहे ना, वाढले ते आता खाऊन घ्या, असं अनुसूया माता त्या ब्रह्मा विष्णू महेशाला म्हणते. ऐका, द्यावे भिक्षा दान इतुके, द्यावे भिक्षा दान. पुढे पद आलेले टेंबेस्वामी आता पद लिहित आहेत. ब्रह्मा विष्णू महेश काय म्हणतात, कशाला आटाटी केली, खाटाडोप केली, आम्हाला काय पाहिजे होतं. आता ऐका, द्यावे भिक्षा दान इतुके, द्यावे भिक्षा दान इतुके, वृथा कशाला वाढीसी आम्हा, हे षडरस पकवान, विवस्त्र होऊनी घेऊनी अंकी, करवी आम्हा स्तनपान, पतिव्रता मी मोठी ऐसा, त्यागुनी या अभिमान, व्यापक सर्वी वासुदेव विभू, हसता का हनुमान. अनुसूयाला म्हणतायत, अनुसूया आम्हाला भिक्षादान पाहिजे, पण असं नकोय, तू तुझ्या मांडीवरती घ्यावं आणि तू स्तनपान करावंस. एखाद्या प्रौढ व्यक्तीनं एखाद्या स्त्रीला स्तनपान मागावं, याला वासनाकांड म्हणतात. एक स्त्री पतिव्रता असताना ते नाही देऊ शकत, पतिव्रता स्त्रीचं सांगतो बरं का. परंतु ते जर एखाद्या बालकाने मागितलं तर ती स्त्री हसत हसत त्याला देईल स्तनपान, एक स्वतःचं लेकरू मानून. तर या ठिकाणी एवढे मोठे प्रौढ अशा स्वरूपाचे हे ब्रह्मा विष्णू महेश ब्राह्मण आहेत. आलेच कशाला, बायकाने पाठवलं म्हणून. बायकांचं ऐकणारे नाही, बायकाची आज्ञा मानणारे. ही साध्वी आहे, तपोनिष्ठ आहे. तप मोठं की बायकाचे ऐकणारे मोठे, हा एक प्रश्न आहे मोठा. समाजामध्ये विचार करायचा थोडासा. जगत असताना तप हे कधीही मोठं असतं, नियम हा कधीही मोठा असतो. नियमाने वागणारे मोठे असतात, प्रतिष्ठित असतात. जे नियमाने वागत नाहीत ते गोते खातात, बायकांचं ऐकतात, फसतात. सरळ सरळ अर्थ आहे चरित्रामधला. दत्तचरित्र फक्त हीच कथा नाही सांगत, दत्तजन्माचे भरपूर काही शिकवून जाते माणसाला. बायकाचं ऐकून आलेले. अनुसूया साध्वी तपोनिष्ठ आहे, एका दिवसात तप नाही, आत्री मुनीचा आशीर्वाद आहे. मुनी घरात नाहीत, मागतात काय याचा तरी थोडंफार काहीतरी मागचा पुढचा विचार असतो. स्तनपान मागतात, प्रौढ आहेत, देऊ शकत नाही. अनुसूया आहे ती. झालं असं, कशाला वाढतेस पक्वान्न, नको आहे आम्हाला, तुझं स्तनपान पाहिजे, असं आत्री मुनीच्या भार्येला, पतिव्रता स्त्रीला, अनुसूया मातेला ब्रह्मा विष्णू महेश ब्राह्मण रूपाने गेलेले म्हणतायत. द्विजाभिमत तिने जाण ओनी पतीसी, पुसत मजसी आज्ञा होय वर्तेन तैसी, वळगुनी मुनी चिन्हे तो स्वभार्येसी सांगे, सफल करी तयांचं हेत तू शीघ्र जागे. ध्यान लावलं अनुसूया मातेने. जी पतिव्रता स्त्री असते ना, ती पतीच्या आज्ञेत असते. कुठलाही मोठा प्रसंग आला त्या पतीला विचारते, ते असा असा प्रसंग आहे, मग कसं करू. मग तो तिला सांगतो, हुशार असेल तर. तो पण हिचं ऐकणारा असेल तर मग बस खेळच मिटला.
द्विजाभिमत तिने जाणून पतीशी, त्या तिन्ही ब्राह्मणाचं जे काय मत आहे ते तिने जाणून घेतलं, त्यांच्या मनात काय आहे. आणि मग तिने पत्तीला आपलं जे काही ध्यान आहे तर ते ध्यान लावून अंतर्मनामध्ये जे काही तिच्या सूचना आल्या तर त्या पद्धतीने तिने विचारलं की असा असा प्रसंग आहे, स्तनपान मागतायत, मी तर पतिव्रता आहे, फार मोठा पेच प्रसंग आहे, धर्मसंकट आहे, आता कसं करू. त्यावेळेस आत्रेमुनी अंतर्ज्ञानी जाणलं, मी ज्यांची तपश्चर्या केली, ज्यांना पुत्ररूपाने मी मागितलं, तर तेच हे ब्रह्मा विष्णू महेश, हे दुसरे तिसरे गुण नाही. संतांपासून देव लपवू शकत नाही, कितीही त्याने वेश जरी बदलला पण संतांपासून ऋषीमुनींपासून देव हा अलिप्त राहू शकत नाही. आणि म्हणून आत्रेमुनींनी त्या ठिकाणी ओळखलं की हे दुसरे तिसरे कुणी नाही, ब्रह्मा विष्णू महेशच आपल्या आश्रमात आलेले आहेत, परीक्षा पाहत आहेत, बायकाने पाठवलेले आहेत, यांचं काय लय मोठं सामर्थ्य नाही, भक्तापेक्षा देव हा श्रेष्ठ कधी नसतोच, आत्रेमुनींना माहीत होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात त्यांची इच्छा असेल ना त्या पद्धतीने कर ना तू. त्यांना माहिती आहे आपलं चरणोदक आहेच, चरणतीर्थ आहेच, आणि ते शिंपडल्यानंतर काय होणार आहे. विश्वास पाहिजे पतीचा पत्नीवरती, तो होता आत्रेमुनींचा, कारण की पत्नी पण विश्वासाला पात्र होती. आणि म्हणून सफल करीतयांचं हे तर तू शीघ्र जागे, शीघ्र जा, लवकर जा तू, आणि आता त्यांचा जो काय मनोरथ आहे तर ते तू पूर्ण कर, असं आत्रेमुनी अंतर्ज्ञानाने त्या अनुसूया मातेला सांगतात. मग चरणोदक पतीचे प्रोक्षी, तिघा कृपा घनावरती, तत्काळ बाळके हे होवनी रडती अगाधनावरती. स्तनपान करायचे, एक आई स्तनपान देऊ शकते, आणि म्हणून एका प्रौढ व्यक्तीला एका पतिव्रतेचं स्तनपान हे तपभंग होऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी अनुसूया मातेने चालाखी केली, हुशारी केली, चतुराई केली, पतीला विचारलं, पतीची आज्ञा घेतली. अनुसूया माता चुकली नाही बरं का, नियमाने वागणारे मोठे असतात, त्याच्यामुळेच असतात. पतीला विचारणं पत्नीचं काम आहे, तिने विचारलं, पतीने काय सांगितलं ते ऐकलं, आणि त्याचा प्रभाव असा झाला महाराज, चरणोदक जे काय पतीचं जे काय चरणतीर्थ आहे तर ते घेतलं, आणि घेतल्याच्या नंतर जे काय तिन्ही जे काय ब्राह्मण बसलेले होते तर त्या ब्राह्मणाच्या अंगावरती असं शिंपडलं, आणि शिंपडल्याच्या नंतर झालं असं, तत्काळ बाळके हे होऊनी, तत्काळ ते बालक झाली. प्रौढ माणसं होते, ब्रह्मा विष्णू महेश त्या ब्राह्मण रूपाने आलेले होते, परंतु त्या ब्राह्मण रूपामध्ये आलेल्या प्रौढ स्वरूपामध्ये असलेल्या त्या ब्रह्मा विष्णू महेशांची बालकं झाली, बालकं. आणि रडती अगाध नावरती, आवरणच ते एवढं मोठमोठ्याने टॅ 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 मोठमोठ्याने रडायला लागली. आणि अशा पद्धतीने ते त्या तिघा शिशूला साध्वी होऊनी विवस्त्रती नाहनी, विवस्त्र झाली, अंगावरची सगळी वस्त्र काढून टाकली अनुसूया मातेने. आणि असं नियम आहे, अन्नदान जर कोणाला काही जर करायचं असेल, जे पंचोपचार पूजा करतात त्यांना माहिती आहे, उत्तरा प्रोक्षणं समर्पयामी, मध्यम पानीयम समर्पयामी, असं आपण पाणी सोडतो, म्हणजे जेवताना सुरुवातीला पाणी द्यायचं, नंतर जेवणाच्या मध्यभागी पाणी द्यायचं. तसं जेवणाच्या सुरुवातीला गंधम समर्पयामी, आणि जेवण झाल्याच्या नंतर सुद्धा गंध लावायचा, अशा प्रकारचे एक रिवाज आहे ऋषीमुनींचा पूर्वीच्या काळापासून. तर तसं गंध लावल्याशिवाय कोणाला अन्नदान करू नये असं नियम आहे. आणि म्हणून अनुसूया मातेने काय केलं, लावून तिलक भाळी करविस्तन पानजी भली शहाणी, भली शहाणी म्हटले. मुलं झाले की त्या महिलेला शहाणी असं ग्रामीण भागात म्हणतात, परंतु शहाणी हे त्या अर्थाने नाही, शहाणी म्हणजे चतुर आहे,